स्वतः टार्गेट म्हणजे आपण स्वतःला कशा प्रकारे टार्गेट दिलं पाहिजे. मेन म्हणजे आपण दुसऱ्याला हं, हं, टार्गेट हं. नाही करायचं. आपण स्वतःला एक टार्गेट ठेवायचं आणि आपण पुढं जात बरोबर. राहायचं. तर ज्यावेळेस आम्ही इव्हेंटला जात होतो, तर जे काही तिथं जे मॅनेजमेंटला असतात त्यांनी एक रँडम रॅप लावलं होतं. हं. अरे यार म्हटलं, आपण जर जातोय, तर आपलं वाजायला पाहिजे. दुसऱ्याचं काय बरोबर. वाजतंय? आदित्य हे तुझे फॅन आहे. त्यांना म्हणजे त्यांनी फक्त मला सांगितलं का ही तुझी फॅन आहे. फॅन आहे. हां, तिला हां. तुला भेटायचंय. पण तो पण तिला माहीत नव्हतं. तिला माहिती नव्हतं. हं. तिथं तू म्हणे की हे टेक्निकल गुरुजींना मराठी शिकवायला लागला बरोबर, होता. बरोबर. मी कायम पॅक असतो. मी बरोबर. पॅकच असतो. धूळ आपल्या रस्त्यांची ते कारण मेन आहे. जवळ पण फेमस पण ना. ते तिच्यासमोर आलो आणि ते मास्क काढलं. हं. मास्क काढलं तिची रिएक्शन अशी होती ना. जर आदित्य सोशल मीडिया क्रिएटर नसता, हं, तर काय करता? काहीतरी क्रेझी करू. हं. जेवढे Appleचे जे प्रॉडक्ट्स होते, फक्त iPhoneच नाही जेवढे सगळे. सगळे Appleचे प्रॉडक्ट्स आम्ही त्याच्यावर पहिलं तर माझा फोटो लावला. त्याच्यानंतर जे वरती ठेवलेले होते, त्याच्या सगळ्याला एका सीरीला कनेक्ट केलं. एकदाच कमांड देऊन टाकली आणि सगळ्याच्या सोबत गाणं लागलं. पूर्ण BKSमध्ये फक्त स्वतः टार्गेट चालू होतं. तिथं गेलो आणि मॅडम, सर सगळे बसलेले होते मेन स्टेजवर. हं. माझी एंट्री झाली. सगळे टीचर लोकं उठले. मी म्हणलं, "अरे नका रे, असं करूच नका. तुम्ही शेवटी माझे गुरु आहे." नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, वेलकम बॅक. कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमध्ये आपल्या एका नवीन धमाकेदार एपिसोडमध्ये. सो आता आपलं गेस्ट आहे, त्याची इंट्रोडक्शन करून द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही, तरी पण मी करून देतो. तांबेरेचा एक तरुण मुलगा जो अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर राज्य करतोय, करत राहील, असा आपल्या सगळ्यांचा लाडका, महाराष्ट्राचा लाडका व्लॉगर आदित्य डेरे आज आपल्यासोबत आहे या पॉडकास्टमध्ये गप्पा मारण्यासाठी. सो आज आपण आदित्यसोबत त्याच्या सगळ्या प्रवासाबद्दल, सोशल मीडियाबद्दल किंवा त्याच्या न ऐकलेल्या किस्स्यांबद्दल, त्याच्या आयुष्याबद्दल अशा खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सो जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट. लेट्स गो. सो हाय आदित्य, तुझं स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्कार. आपण जेव्हा आधी भेटलो तेव्हा तू पण नवीन होता, मी पण नवीन होतो. तर आता तू इतक्या मोठे आले, तू रॅप आले, तुझे गाणे आलेत एक दोन, बरोबर. आता तुला खूप मोठ्या बँड्सबरोबर तू काम करतोस, तर आता ही सगळी सोय आपण परत एकदा रिवाईज करू. नक्कीच. तर आता सगळ्यात पहिलं तर की आम्ही सगळे तुझं नाही का डेली व्लॉग बघतो, म्हणजे रोजचे रोज काय चालतं वगैरे. तर मग खरं आदित्य कसं आहे का, जो दिसतो तसंच तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. आहे? गरज नाही बाबा. हो, पण तरीही जे मला नाही ओळखते हे त्यांच्यासाठी. नमस्कार, मी आदित्य डेरे. तांबेरे गावात राहणारा एक छोटासा साधा एक विद्यार्थी आणि आज विद्यार्थीचा प्रवास आज एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरपर्यंत गेला. तर बरेच जण जे मला नाही ओळखती, ते म्हणत असन याचा पॉडकास्ट का घेत आहे? तर मी हेही सांगतो, की काहीच नसताना एक छोट्याशा एक साध्या फोनपासून मी सुरुवात केली होती. आणि हं. आज भरपूर युवकांचा मी एक हे बनलेलो आहे. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी एक मोटिव्हेशन म्हणून हा पॉडकास्ट असणार आहे आमचा आणि त्याच्यासोबतच जे माझे काही शब्द असतील, ते तुम्ही आता ऐकून घ्या. कारण की पॉडकास्ट चालू आहे म्हणल्यावर ऐका. 2 शब्द ऐकून घ्या. नक्कीच, नक्कीच. विनंती. तो शेतकरी मुलगाच म्हणू आपण नाही की बरोबर, घरची बरोबर, शेती करतात. बरोबर. तर मग आता सर्वात पहिले तुझं जे आता गाजलेलं रॅप आहे त्याच्यावर जाऊ आपण. स्वतः टार्गेट म्हणजे नक्की काय? सांग थोडंसं मला. हां. स्वतः टार्गेटचा अर्थ असा आहे, की ज्या हं, टायमाला आम्ही रॅप करत होतो, हं. माझा एक अजय नावाचा मित्र आहे. त्याने हं. मला भरपूर त्यात मदत केली. बरं. तर त्याने मला ते सजेस्ट केलं होतं आणि मीही त्याला विचारत होतो, की कशा पद्धतीने आपण करू शकतोय. हं, तर स्वतः टार्गेट म्हणजे आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कामं करतो. हं. तर स्वतः टार्गेट आपण स्वतःला कशाप्रकारे टार्गेट दिलं पाहिजे. मेन म्हणजे आपण दुसऱ्याला हं, हं, टार्गेट हं. नाही करायचं. आपण स्वतःला एक टार्गेट ठेवायचं आणि आपण पुढे जात बरं. राहायचं. स्वतः टार्गेटचा असा अर्थ आहे. म्हणजे कॉम्पिटिशन आपल्याशी पाहिजे, दुसऱ्याशी नको. नाही, बरोबर. ओके. तर मग हा रॅप आपण करू हा विचार कधी आला? कारण आपण दोघं पण राहायला गावात आहे. बरोबर. मग हा विचार कसा आला की रॅप करू आपण? रॅपची कहाणी अशी आहे, की आमचा एक विषय आज झाला होता. आम्ही एका हं, ठिकाणी इव्हेंटला गेलो होतो. हं, ज्यावेळेस आम्ही इव्हेंटला जात होतो, तर जे काही तिथं जे मॅनेजमेंटला असतात त्यांनी एक रँडम रॅप लावलं होतं. हं. अरे यार म्हटलं, आपण जर जातोय, तर आपलं वाजायला पाहिजे. दुसऱ्याचं काय बरोबर, वाजतंय? बरोबर. त्याच टायमाला ठरलं नाही. मग पण रॅपची कहाणी म्हणजे थोडी जुन्यापासून आहे. मी हं, एक 10वी एक 9वी-10वी ला असताना मी तेव्हापासून रॅप म्हणजे माझं पीसी
तेव्हापासून मी थोडंसं तोडकं मोडकं का होईना शब्द बरं. शब्द कसे जोडायचे YouTubeला बघायचो. बरं. असं रॅप करू शकतो, तसं करू शकतो. त्याच्यानंतर मग मी भरपूर त्याचा प्रयत्न केला. अजयनी मला भरपूर मदत केली. अजय. अजय हा माझा मित्र आहे, बरं. जो की त्यांनी रॅपिंग क्षेत्रात चांगलं नाव कमवलेलं आहे. हो, बरोबर. हां, हां. बरोबर. बरोबर. त्याने मला मदत केली. "हां बाबा, हे रॅपिंगचं असं असतं, सॉन्ग डिस्ट्रिब्युटिंगचं असं असतं, या गोष्टीला एवढे पैसे वगैरे लागतात." तर असं त्यांनी केलं आणि मग आता केलं. शूट वगैरे सगळं कुठं गावीच झालं? आमच्या गावाकडेच शूट झालं. त्याच्यानंतर जे वेगवेगळे थोडेसे नॅचरल एरिया तुम्ही बघितला होता, हं, हं, डोंगराचा भाग हं. वगैरे, बरोबर. तो आम्ही थोडंसं बाहेर जाऊन केलं होतं. मग आता याचं बजेटिंग वगैरे कसं केलं? की मॅनेज कसं करत गेलं? कारण रॅप बनवणं ही सोपी गोष्ट नाहीये. बरोबर. लिहिणं आलं, शूटिंग आलं, सगळं झालं. माझा विषय काय आला, थोडंसं मी टेक्निकली डोकं चांगलं लावलं होतं. काय मला माहीत होतं, याच्यात आपलं हे पहिलंच करतोय. तर आमची जी एजन्सी नेकपॅड, तर त्यांनीच मला स्पॉन्सर केलं होतं, की "आदित्य तू कर." त्यांचं जे काही हं. असन मी ते त्यांना विचारलं होतं, की आता स्पॉन्सर म्हणल्यावर त्यांचं काहीतरी येणं गरजेचं आहे. बरोबर. हो, तर मग मी त्यांचं सगळं विचारलं त्यांना काय घेऊ शकतो काय? तर त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं, हे पॉइंट्स असं-असं. ठीक आहे म्हणलं आपण करू आणि जी माझ्या रॅपची पूर्ण फंडिंग आहे, ती नेकपॅडकडून झाली. नेकपॅडने हो केली. आणि वाह! नेकपॅडचे एकदा परत धन्यवाद. त्यांनी मला स्पॉन्सर वगैरे केलं त्या निखिल सर ना? रॅपसाठी. येस, राइट. मग आता काय पुढे जाऊन ॲक्टिंग, रॅप, सोशल मीडिया, करियर का शेती? काय काय विचार आहे पुढं? करायचं तर भरपूर काय आहे, पण सध्या कॉलेज आहे, वेळ वगैरे भेटत नाही. हं. चाललाय प्रयत्न, की वेगवेगळं करू काहीतरी. फक्त टाईमाची जरा कमतरता आहे. ते तर आहे. हं. थोडंफार तर कारण कंटेंट क्रिएटर म्हटल्यानंतर भरपूर गोष्टी आहेत. तुला बरोबर, पण माहिती आहे बरोबर. आता. मग तुझ्या कॉलेजमधून कसा रिस्पॉन्स येतो? कारण मी बघतो ना, की तुझ्या बऱ्याच रॅप्समध्ये मुली असतात, मुलं असतात. तर मग होतं का कधी, की मला तुझ्या रॅपमध्ये घे, सॉरी मला तुझ्या व्हिडिओमध्ये घे, असं कधी होतं? होतं भरपूर ठिकाणी होतं आणि मी पण त्याला एक अपॉर्च्युनिटीच मानतो, की बाबा हं. कोणतरी मला म्हणतंय, की "आदित्य तुझ्या व्हिडिओ घे." मला काय चांगलंच आहे. उलट येतोय बरोबर आहे. माझ्या व्हिडिओत. माझ्या व्हिडिओवरची शोभा माझ्या फॉलोअर्सनी जर वाढत असेल, बरोबर. नक्कीच मी त्यांना घेईल. आणि जे वर्गातली मुलं तू केले का कोणते हो. व्हिडिओज वगैरे? वर्गात आता हां, तर मग स्टार्टिंगला बरोबर. बघितलं आपण. हो. तर त्यांच्यासोबत मी व्हिडिओ करत राहतो. जसे माझे मित्र आहे, त्यांच्यासोबत मी करत राहतो. हं. आवडच आहे मला तर करायला अडचण नाही असं. मुलींमध्ये किती फेमस आहे कॉलेजमध्ये? आहे आता. बरोबर, कारण तुझ्या बऱ्याच रील्समध्ये असतात. बरोबर. म्हणजे एकदम चिडवत होतो बऱ्याच जणांना हां, त्याच्यामध्ये सुद्धा. हां. तू मध्ये गेलता Apple स्टोअरमध्ये बरोबर? हो, बरोबर. तिथं सगळ्या स्क्रीनवर तुझं रॅप लागलं होतं. राइट, राइट, तेव्हा राइट. कसं फील आलं होतं, की आपलं रॅप Appleच्या स्टोअरवरच्या सगळ्या स्क्रीनवर लागलंय, अ, तर काय तिथं वाटतं? आम्ही काय केलं होतं, आमच्या सोबत जे सगळे मित्र होते आणि त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं, की काहीतरी क्रेझी करू आपण हां, पहिल्यापासूनच. हां. आम्ही गेलो Apple स्टोअरमध्ये जे नवीनच झालेलं आहे. हं. BKC वाटतं असते ते ना? हां, हां, हां. बरोबर ना? बरोबर. हो. तर तिथे गेलो आणि काहीतरी क्रेझी करू. हं. जेवढे Appleचे जे प्रॉडक्ट्स होते, फक्त iPhoneच नाही, जेवढे सगळे. सगळे Appleचे प्रॉडक्ट्स आम्ही त्याच्यावर पहिलं तर माझा फोटो लावला. त्याच्यानंतर जे वरती ठेवलेले होते, त्याच्या सगळ्याला एका सीरीला कनेक्ट केलं. एकदाच कमांड देऊन टाकली आणि सगळ्याच्या सोबत गाणं लागलं. पूर्ण BKSमध्ये फक्त स्वतः टार्गेट चालू होतं. भारी वाटलं म्हणजे नाही का, आम्ही काहीतरी युनिक केलं. सगळे आमच्या बघत होते. पण कोणी वाह! काही असं म्हणलं नाही वगैरे. सगळे एन्जॉयच करत होते. नंतर मग तू अदानी पोर्टला गेला होता बरोबर? बरोबर. मग त्याचा काय एक्सपिरियन्स होता? कारण गावाकडचा मुलगा, शेतकरी मुलाला एक अदानी पोर्टला जायची संधी भेटते आणि तिथं बोलवलं जातं तुला. बरोबर. किती मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट म्हणजे खरंच माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. ज्या टायमाला मला कळलं, मला पहिलं माहीत नव्हतं, की बाबा काय आहे आणि मग ज्यावेळेस कळलं, तर ते बोलले, "तुम्हाला मस्तपैकी विमानाने नेणार वगैरे." अरे वाह! म्हटलं, "चला." माझं असं आहे, मला जर म्हणलं ना, "आपल्या विमानाने जायचं." चला, "चला." चला. "चला, चला." लगेच चला. गावाकडच्या पोरांचं एक बरोबर स्वप्न आहे. असतं. मी अजून गेलेलो नाही. हं. फ्रँकली. नाही लवकरच जा. चांगलं आहे. मी आजही जर एवढा टाईम मी ट्रॅव्हल केलं विमानात, तरी असं वरून गेलं ना, असं वाटतं यार आपण याच्यात बसायला पाहिजे. मी ऑलरेडी बसलोय, पण परत वाटतं यार बसायला पाहिजे. हं. म्हणजे एक लहानपणीचं माझं ते आहे बरोबर अजून आहे. जिवंतच आहे मनामध्ये. सगळ्यांचं आहे. असं. मग आता ते जे तू व्हिडिओमध्ये बोललेलं आहे, पाहतात ते हलत हां, होतं. हां, हां, ते हां. खरंच हलत होतं का विषय काय कशी आला गोष्ट होता आहे ती? विषय काय आला होता, आता बघा एअरलाईनचं आपण काहीच सांगू शकत नाही. जे बरोबर नाही. रिसेंटली ते कोणतं बोइंग का काहीतरी असं होतं ना. तर सध्या त्यात चालू आहे ते बरंच काही हां. किस्सामध्ये. हं. हो, तर मग ते असं होतं, ते वेगवेगळे विमानस आपण बघितलेले. एकाचं पातं वाकडं, एकाचं ते हे ते मला ते नंतर मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकला, त्याच्यानंतर 1-2 कमेंट मला अशा होत्या, की हं. हां, हे याच्यासाठी असतं. ते हलतं, तर पण ते त्याच्या ते कंपन्सेशनसाठी असतं नाही का, ते बरं. कसं व्यवस्थित झालं पाहिजे. मग बघितलं, अरे हां, हे असा फंडा आहे नाही का. पण आपल्यासारख्याने नवीन बघितलं, आपल्याला काय वाटतं, अरे हलतंय, हलतंय. चालतंय. हां, हातापावली होऊ शकतो. होऊ गडबड. शकतंय काही बी, लवकर चला आणि लवकर लँड करा याला, असं. तेव्हा टेन्शन आलं होतं की पाता हलतंय. नाही, टेन्शन काय येणार आहे? माझ्यासोबत अजून माझे 10-15 मित्र आहे ना. जाऊ तर सगळेच जाऊ मग. जाऊ तर सगळे जाऊ. एकटा कुठे जाणार आहे आपण? तर मग तू पहिल्यांदा कधी बसला त्या फिल्ममध्ये?
ज्यावेळेस मी गोव्याला गेलो होतो म्हणजे कधी 1 वर्षापूर्वी. सोशल मीडिया क्रिएशनच्या आधी का? हो. माझे चांगले एक 4 लाख फॉलोअर्स होते तेव्हा. हां, ठीक आहे. जर मी सोशल मीडिया करत नसतो ना, विमान अजून मी खालूनच वरती बघत राहिलो असतो. बरोबर आहे. ते करतोय तर ज्या टायमाला मी फर्स्ट टाईम आलो, मी स्पाइस जेटने आलो होतो. हं. जे एअरलाईनमध्ये सगळ्यात कमी याचं ते हे पैसे कमी लागतात. हां. फार बॅड एक्सपिरियन्स होता. त्याच्याशी बोला, काही बोला. बोलायचं नाही. कारण की तिथं बिलकुल झिरो सर्व्हिस होती. म्हणजे काय असतं आपण विमानात जातोय तर त्याच्यात बी एक स्टेप असतात ना, बाबा इंडिगो आहे, एअर इंडिया आहे. वरती हां, हाय क्लास हां. आहे. हां. ते स्पाइस जेट होतं. मला माहीत नव्हतं कोणत्या ह्याच्यात आहे. मी त्याने आलो होतो. एक 45 मिनिटाचाच प्रवास होता तो. हं. पण मजा नव्हती आली. पण फर्स्ट टाईम फिलिंग होती बरोबर. म्हणून मजा आली होती. मजा आली. फर्स्ट टाईम बसतो माणूस. काय बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडे येऊनंतर तू गेला असशील बरोबर, कारण हो. फर्स्ट टाइम जेव्हा आलता तेव्हापर्यंत ते तेव्हा नव्हतं गेलो. नाही. कदाचित. त्याच्यानंतर गेलो मी. तर मग तुला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून अप्रिशिएशन अवॉर्ड भेटतो टोबॅको सेनो टू कॅम्पेनमध्ये. टोबॅको. हां, राईट. हां, मग त्याच्यामुळे सांगत होतो ती कसं झालं? तिथं तू म्हणे की हे टेक्निकल गुरुजींना मराठी शिकवायला लागला बरोबर. होता. विषय असा झाला की त्याचंही असं झालं. मला ज्यावेळेस कळलं की दिल्लीला तर तुम्हाला भेटणार आहे. अरे वाह! म्हटलं चला विमानानं जायचंय. परत चला. आणि त्याच्यासोबतच मग आम्ही गेलो. तिथं ज्या टायमाला ते सगळे बघा त्यांचं एकदम वेगळंच एरा असतो नाही का? हं. आपल्याकडे आले गाडी नाही. त्यांचा प्रोटोकॉल डेंजर आहे. बरोबर. ते पहिले येणार, ते समोर. त्याच्या शेजारीच पाठीमागून क्रेटर्सची ज्यावेळेस ते आले, फक्त 10च क्रेटर होते. हं. त्यात महाराष्ट्रातून आपण होतो. तू एकटाच होता त्यावेळेस? नाही 2 क्रिएटर होते मराठी. बाकी आमची टीम होती बरं. सोबतच. जे मित्रही होते क्रिएटर्स. हं. पण आपलं नाव होतं त्याच्यात असं. ते टेक्निकल गुरुजी आले. हं. टेक्निकल गुरुजीला मग समोरून बघणं म्हणजे आजही स्वप्न आहे. कारण की एवढा मोठा माणूस आहे. हं. ज्यांचं एवढं मोठं त्यांचं टेकमध्ये एवढं मोठं नाव आहे. थोडे 30-40 मिलियन त्यांचे सबस्क्रायबर्स आहे. तर ते असे समोर आले. मी ब्लँक झालो पूर्ण. मला जे माझे मित्र होते, ते मला असे बोलले, "हो, भारी गोष्ट आहे. पण तूही तोच एक प्रकार आहे. तूही एक बरोबर क्रिएटर आहे. आहे." क्रिएटर. पण तरी म्हणलं, "हो, भारी आहे." पण यार मला ते म्हणजे असं खरंच वाटत नव्हतं ना, का टेक्निकल गुरुजी समोर आहे. असं होतं. तू लेजेंड आहे भारताचा म्हणजे हो, म्हणू शकतो आपण. बरोबर. आणि त्याच्यासोबतच मी असं नाही का, ज्या टायमाला मला कोणी असं समोरून बघतात, ते मला म्हणतात का आम्ही घाबरून गेलो. आम्हाला बोलायला यायचं होतं. नंतर मेसेज वगैरे येतात मला. हं. तसंच मला तेच झालं होतं, हां. होतं. पण बरोबर. त्यांचं असं झालं की ज्यावेळेस त्यांची टीम होती, ते त्यांना आमच्याकडे घेऊन आली. हं. त्यावेळेस आम्ही त्यांनी सांगितलं असेल मराठी महाराष्ट्रातले हे. क्रिएटर्स. हं. त्यांची मॅच्युरिटी एवढी भारी आहे. ते होऊन म्हणले, "तो चलो हमको थोडा मराठी में मराठी शिकवा. हां, सिखाओ." म्हणलं, "अरे वाह! समोरून म्हणतायत." तर आम्ही त्यांना भरपूर काही शिकवलं. असं चांगलं होतं आमच्यासाठी जे पण. कॅमेऱ्यात दिसलं तेवढंच आहे का अजून काय होतं? नाही भरपूर होतं, पण ठीक आहे ना, आपण कंटिन्यू काय व्हिडिओ करणार आहे. दाखवू शकत मी नाही. असं माझ्या हातात तो होता वाटतं मोबाईल, की मी एक ब्लॉगर आहे. मी एक व्हिडिओ काढत होतो. हं. त्यांनी माझ्या हातातून मोबाईल घेतला. मी असं थोडं घाबरलो. अरे मग असं एखाद्याला वाटतं, की माझा व्हिडिओ नको काढू. त्यांनी माझ्या हातातून फोन घेतला, वाईड कॅमेरा केला, असं समोर भिंगावला. ते असं जवळ घेतलं मला. बापरे! ते बोलले, की "हां, ऐसा-वैसा कैसे हो?" म्हणलं, "मस्त मजेत आहे" म्हणलं. बापरे! तर माऊस एक तर लेजेंड आहे हो. आणि म्हणजे मराठीमध्ये टेक इंडस्ट्री त्यांनी खूप मोठं रेव्होल्यूशन आणलेलं आहे. बरोबर. तर माझ्याकडे काही ना 2 व्हिडिओ आहेत. शॉर्ट व्हिडिओ म्हणजे तुझे रील्स आहेत. त्याची मागची स्टोरी मला ऐकायची आहे काय? प्ले करतो रे. काय पाहू द्या बघू. पण त्याची स्टोरी बहुतेक लोकांना माहीत नसेल. एक तसं पाहिलं तुझे खूप रील्स आहेत. त्यामुळे जर पाहायला गेलं तर खूप निघतील. पण मी त्यातले 2च काढले फक्त. हे तर बहुतेक बऱ्याच जणांना माहीत असेल याचं कारण काय? आदित्यने मामाच्या मुलीसोबत व्हिडिओ काय बनवला तुम्ही सगळे प्री वेडिंगच म्हणायला लागले रे. शिवजयंती निमित्त आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडंसं शूट करायचं होतं. शूट मध्ये सगळे आपले मित्र वगैरे होते आणि मामाच्या मुली बी होत्या. महाराजांचा रोल आपला भाऊ करणार होता. मग आता काही रोल नव्हता, पण यांनी हे खरंच मामाच्या मुलीचं काही आहे का प्रकरण काय? तसं काय नाही. मला एवढ्या मामाची पुरी आहे ना, आता तर विषय असा झालाय की कुठेही गेलो ना तर असं आमच्या ज्या एरिया आहे जसं वस्ती म्हणा किंवा मग आमचं मामाचं जो गावाचा पूर्ण एरिया तर ते सगळे एकाच आडनावाचे. तर कोणाच्याही घरी गेलं ना सगळे मामाचे. मग त्यांचे ते जावई म्हणतात मला. थोडंसं असं वेगळं वाटतं मला, थोडं ब्लश ना. होतं. आमच्या एका मेंबरला पण जावे म्हणतात त्याच्या घरी. हो का? दाजी म्हणतात दाजी. अरे बापरे! हां, तर मग असा विषय. आणि ते जे आम्ही केलं ना, त्याच्या आधी माझं इंटेन्शन फक्त असतं की हं. ती पण क्रिएटरच आहे. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ केला. पण ते कमेंट सगळे, "अरे वहिनी, वहिनी, वहिनी." मी म्हणलो, "अरे बास किती वहिनी?" तसं काय माझ्यापेक्षा मोठी आहे ती. त्या गाण्याची स्टोरी काय? गाण्याची ते गाणं कोणतं होतं? गाणं नाही, गाणं असंच. असंच होतं? हो, असं. ओके. म्हणजे फक्त रील केली ना? रील गेलती बघ. ठीक आहे. सेकंड वन.
यातलं नेमकं आता तू का असतोय, ती का असते, नेमकं हा मोमेंट कुणाचा आहे, नेमकं तू काढल्यानंतर अशी reaction दिली की काय होतं नेमकं ते? मी सांगतो विषय काय आला होता. आम्ही हरिश्चंद्रगड नाही, आम्ही कळसुबाईला फिरायला गेलतो हं, वरती शिखरवर. हं, मस्तपैकी आम्ही दुपारी रिटर्न आलो. हं, आलो आणि त्याच्यानंतर माझा एक मित्र आहे ब्रँडेड पाशा म्हणून. तो हं, तिथं होता. त्याला त्या एका मुलीनं त्यांच्याच गावातलं ओळखलं. ओळखलं आणि त्याच्यानंतर मी थोडासा पुढं आलो आम्हाला थोडी घाई होती. मी थोडंसं म्हणजे किती एक 50 मीटर पुढे आम्ही त्यांना हं, बघत होतो. त्याने मला फोन केला. हं. त्याने फोन केला आणि तो म्हणला, की "आदित्य हे तुझे फॅन आहे." त्यांना म्हणजे त्यांनी फक्त मला सांगितलं का ही तुझी फॅन आहे. फॅन आहे. हां, तिला हां. तुला भेटायचंय. पण तो पण तिला माहीत नव्हतं. तिला माहिती नव्हतं. हं. मग आता माझ्यासोबतचे पोरं सगळे हुशार आहे. ते पहिलेच कॅमेरे-बिमेरे फिरवून ठेवतात नाही का. त्यांना माहिती मी समोर आला म्हणल्यावर काहीतरी मोमेंट होणारच मोमेंट आहे. होणार. बरं. आम्ही आलो परत निघून. आलो आणि असंच नॉर्मल होतं. मी कायम पॅक असतो. मी शक्यतो टाळतो. मी बरोबर पॅकच असतो. आहे. धूळ आपल्या रस्त्यांची ते कारण मेन आहे. जवळपास फेमस पण ना. हां. मी काय केलं, ते तिच्या समोर आलो आणि ते मास्क काढलं. हं. मास्क काढलं तिची रिएक्शन अशी होती ना, मी पहिलं घाबरून गेलो. अरे म्हणलं, "थांब, थांब, थांब. मीच आहे, काही विषय नाही, थांब." त्याच्यानंतर पूर्ण जो तो व्हिडिओच आहे हां. आणि तो व्हिडिओ असा रँडमच बनलेला आहे आणि एका यानेच एडिट केलेला आहे तो. हं, हं. असाच नाही टाकलेला आहे तो. दिसतंय ते की रँडम आहे म्हणून मी तुला हो, तो हो, हो. क्लिप घेतली की नेमका याच्यामागची किस्सा काय कोणाला माहीत नसेल. बऱ्याच जणांना ते कळलंच नाही. येतोय, मग नेमकं हा काय करतोय? पण हा त्याची कहाणीच अशी आहे. आणि असंच नाही, ज्या टायमाला मी आणि माझे मित्र फिरत असतो, कधी-कधी हं. मास्क नसलं, असं चाललेलो असलो, इकडं जरी बघितलं कुठं, मुली असन तर मुली हं, ढकलून, हं. "ए, ते बघ आदित्य डेरे." असं बाई मी घाबरायला लागतो. मग "अरे नका रे हो." चल म्हणतो मी. कारण हं. काय होतं, अशा टायमाला जर माझा मित्र म्हणतो, "अरे चक्कर येऊन पडेल यातलं एखादं." असं खरं होऊ आहे, खरं शकतं आहे. कारण की खरं आहे, खरं आहे. सेम सिच्युएशन माझी होती. मी टेक्निकल गुरुजीला जेव्हा होतं ना, बघितलं होतं होतं, ना, होतं ना. मी पुरा घामाघूम झालो होतो. अरे एवढा मोठा माणूस. मी जरी मोठा नाही, पण एक असतं आपण त्याला हां. कुठेतरी सोशल मीडिया बरोबर, बघतोय किंवा बरोबर. कुठेही एखाद्या कार्यक्रमात मोठ्या ह्याच्यावर स्टेजवर वगैरे. पण मग आज तो आपल्या समोर आहे. चांगलं वाटतं मला इथे आणि त्यांनाही वाटत असेल कदाचित. आता बघ ना, मी जेव्हा गेलतो ना पुण्याला, हो. म्हणजे पुणे शूट करायचो ना मी, हो, हो. तेव्हा जयवंत वर्ग सांबरोबर प्रकाश हो, माझा. हो. आणि त्या जयवंत वर्ग अशी व्यक्ती होती ना, की ती आपल्याकरता गॉड लेव्हल आहे. कारण बरोबर. अशोक सराफ, लक्ष्य मामा, जयवंत वर्ग ही सगळी एका लेव्हलची माणसं आहे. आणि त्यांच्या सांगितलं मला पण कळलं नाही काय बोलू आणि काय नाही. ते ब्लँक होता होतं माणूस ब्लँक होतं पूर्ण. माणूस, पूर्ण ब्लँक होतं हं, माणूस. बरं आता मगाशी तू म्हटला नाही की कॉलेजचा किस्सा. तर हं. मग टीचर्सचा एखादा किस्सा आहे की टीचर्स म्हटले की आम्हाला व्हिडिओज घे किंवा असं काही झालं की नाही? मी आता शिकतोय ते तर जाऊ द्या तिथलं नाही. पण हां. माझी ज्यादातर सुट्ट्यांमध्ये स्टार्टिंग झालेली आहे. हं, आणि मग सुट्ट्यांचा एरा होता तो. ते तर जाऊ द्या. त्याच्यानंतर मी फेमस झालो, प्रॉपरवाला फेमस. हं. मी भरपूर ठिकाणी कॉलेजेसमध्ये मला बोलावतात, की एक याच्या म्हणून मी जातो. त्या टायमाला टीचर्स पण माझ्यासोबत फोटो काढतात. त्या टायमाला ते भारी वाटतं. किंवा टीचर्स जे ज्याला मी लहान होतो तेव्हाचे टीचर्स आहे, ते पण म्हणतात, "आदित्य, आमच्या घरचे तुझे फॅन्स आहे, ये." मला ते एक वेगळं वाटतं नाही का थोडंसं. म्हणजे मी आजच कार्यक्रमाला गेलो होतो. हं, तिथं गेलो आणि मॅडम, सर सगळे बसलेले होते मेन स्टेजवर. हं. माझी एंट्री झाली. सगळे टीचर लोकं उठले. मी म्हणलं, "अरे नका रे, असं करूच नका. तुम्ही शेवटी माझे गुरु आहे. मला बरोबर, इथे हे नाही वाटत." पण त्यांना पण वाटतं, हां, समोरच्याचं एक वर्चस्व मोठं आहे. बरोबर, तेही गुरु आहे, ते माझ्यापेक्षा मोठे. पण त्यांची मॅच्युरिटी एवढी का त्यांना माहिती आहे, की प्रत्येकाला रिस्पेक्ट कशी देणे. बरोबर आहे. नक्की ते मग म्हणतात, "आदित्य स्टार बनलो तू आता." म्हणलं, "ठीक आहे, मी बनलो असेन स्टार, पण तुम्ही माझे मेन स्टार आहे. तुम्ही मला हाणलं." मी तर बरोबर. त्यांना असं म्हणतो, "मॅडम, सर तुम्ही मला हाणलं-बिणलं म्हणून मी आज इथं आहे." नाहीतर आता काय आपण कुठंच असतो, कुठेतरी टोकारक्या करीत बसलो मग असतो. तेच पुढं की तुझे काही पोलिसांबरोबरचे सुद्धा काही रील्स आहेत. बरोबर. तर मग ती एक रील मला आठवत नाही प्रॉपर की तू त्यांच्या गप्पा राहिला आणि तिथं ओळखलं कुठे जाताना. तर काय होतं? हां, कुठल्या साईडला? स्टेडियमचा एक व्हिडिओ आहे. हां, स्टेडियमचं हो, आय हो, थिंक हो. बरोबर. बरोबर. त्यांचा विषय आज झाला होता. मी गेलो आणि पोलीस प्रोटेक्शन वगैरे तिथं होतं सगळं. हं, कारण स्टेडियम मोठं आहे. बरोबर. तर ते म्हणले ते त्यातले जे मेन होते, ते आले. आता आले होते एकदम असे आले. मला वाटलं काहीतरी विषय झाला असेल. पण ते म्हणले, "आदित्य." ते त्यांचा डायलॉग सरळ असा होता, की "तुझा आवाज आहे ना, सारखा आमच्या घरात वाजत राहतोय. माझी बायको पण तुझे व्हिडिओज बघते." म्हणलं, "चांगलं आहे," म्हणलं, "आता बघता येतं." ते म्हणले, "हां, काही नाही, मग एक फोटो काढू म्हणे आपण आणि मी घरी दाखवून मग त्यांना असं वाटत नाही का, अरे भेटलो." असा विषय झाला होता तो. बरं आता तू महेश तुझा भाऊ, बरोबर. त्याच्याबद्दल नेहमी सांगतोस नाही का व्हिडिओमध्ये की महेश आहे म्हणून सगळे. हं. तर मग महेशबद्दल काय सांगशील? महेश महेश जर का चुकून तुझ्यावर नसता,
मग वाटतं की इथपर्यंत आलो असतो? विषय माहिती आहे कसं आहे? महेश हे एक नाव त्याच्यासोबत अजून माझ्या जर काढायला गेलो ना, भरपूर नाव आहेत. आज सांगायला गेलो ना, महेश, वेदांत, जितेंद्र, इव्हन माझ्यासोबत आत्ता जे पोरं आहे, निखिल, विशाल, अनिकेत, अनिरुद्ध, बापरे! प्रज्ञेश, ऋषिकेश, अविनाश एवढे नावं आहे माझ्याकडं. बापरे! हे सगळे भाऊ आहे माझे पहिली गोष्ट म्हणजे. बापरे! भरपूर आहे. परत दादा आहे, शुभम दादा आहे, अनिकेत दादा आहे. म्हणजे वेगवेगळे एवढे आहे ना हं, मित्र. मित्र नाही सॉरी हे भाऊ आहे माझे. हे भाऊ आहे, हे मित्र-बित्र नाही. तर यांनी मला चांगला सपोर्ट केला हं, आणि जे ते होते वेदांत, महेश त्यांनी मला फर्स्ट टाईम मोबाईल घेऊन दिला होता. हं, हं. मोबाईलचं म्हणून नाही, पण त्यांनी जो मला सपोर्ट केलेला आहे ना, तो त्याची लेव्हलच मॅच नाही होऊ शकत डायरेक्ट कोणत्याच सपोर्ट याच्याशी. लागतो स्टार्टिंगला त्याशिवाय आज काही नाही. भलेही माझ्या भावापेक्षा माझ्याकडे जर भारी मोबाईल असेल ना, नाही त्याला किंमत. काय किंमत आहे? जो तो होता तो वेगळाच विषय होता. नाही, खरंच महेश पाहिजे होता. हो. महेशला ट्राय केलं होतं आपण. बघू आता पुढे हां, मागच्या तो नंतर नाहीये त्याला त्याच्यामुळं आणि नेक्स्ट टाईम त्यांनी त्याला मला ट्राय करू केलं आपण. हां, तेच त्याच्यामुळे इथपर्यंत आहे सगळ्यांमुळं. बरं आता काय वाटतं की जर आदित्य सोशल मीडिया क्रिएटर नसतं, हं. तर काय करत असतं? शेतीत राहायचं नसतं का तर अजून? काय मी आपला मस्तपैकी शेतीची थोडी कमी आहे मला. असं आहे ते सोशल मीडियाचं म्हणून नाही. सोशल हं. मीडिया मी का स्टार्ट केलं होतं? मला माझ्या हं. मेमरीज हां. स्टोअर करायच्या होत्या. आपण जो म्हणतो ना मेमरीज क्रिएट हं. करतो. हं. तर त्याच्यासाठी एक हे ऑप्शन होतं भारी सोशल मीडिया. पेनड्राईव्ह एक आहे, पण तो जर हरवला, करप्ट झाला, काय करणार आहे? सोशल मीडियाचं तुमचं गायब होऊ शकतंय. त्यात बरोबर. काही वाद नाही. आपण सोशल मीडियावर नाही टिकून राहू शकत. पण काहीतरी एक कमीत कमी जे आज माझं जसं 2 प्ले बटन आहे. हं. माझ्याकडे आज 2 प्ले बटन आहे. परत मग जे मला भरपूर ज्या ट्रॉफीज वगैरे भेटले, ते तर कुठे जाऊ नाही शकत. बरोबर. तर त्याच्यामुळे ते आहे आपल्याकडे. सोशल मीडिया गेलं तर गेलं. आपली ओळख तर नाही जाणार कुठं. बरोबर, बरोबर. असं आहे. जे स्टार्टिंगला कसं गेलं होतं? कोणाकरता? कोणत्या मेमरीज करता? काय कशी स्टोरी सांगा थोडीशी? मला असं करायचं होतं, की ज्या टाईम आता माझ्या लहानपणीचा एकही व्हिडिओ नाही. पण जर तोच व्हिडिओ जर मला बघायचा असेल, तर काय करावं लागेल? पण तेव्हापासून मी स्टार्टिंग केली. म्हणजे आता मला कुठेतरी ते बघायला भेटेल पुढं. हं. आणि बरं. वेगवेगळ्या सोशल मीडियावर टाकेल त्याच्यामुळं पुढं ना पुढं तर राहीनच असं. आता तू इतक्या ठिकाणी फिरतोस, जातो आता. तुला लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतात? किंवा असं होतं का, की आता जास्त होतंय फेम जरा? कारण कधी-कधी तोंड झाकून जावं लागतं असं कधी झालंय? नाही, तोंड मी तुम्हाला सांगितलं, तोंड मी फेमस आहे म्हणून नाही झाकी. रस्त्यांची धूळ आहे म्हणून रस्त्या हा एक मुद्दा कव्हर झाला पाहिजे, की रोड पार करावे. नगर कोणतरी मानवाला. करा. पण हां. तोंड बांधायचं म्हणजे कसं, जर मी एखाद्या ठिकाणी चाललोय, तर कुणी ओळखलं तर थांबावं लागतं. हं. त्यांनाही टाईम द्यावा लागतो. तेही माझ्यासोबत बोलतात. नाही म्हणजे पण शेवटी दुसरंही आपलं कोणतरी वाट बघत असतं. तर समोरच्यालाही असं हे नाही. त्याच्या हं. ज्यावेळेस मी इव्हेंट वगैरेला जातो, प्रॉपर क्राउड झाला, चालेल. माझ्यासोबत असेल कोणी बॉडीगार्ड वगैरे, मी त्यांना काही म्हणत नाही का बाबा ठीक आहे, काढतंय तर काढू दे ना, कळू द्या. आपणही हं. आलोय. ते एक तो मूव्हमेंट आहे त्यांच्यासाठी, आपल्यासाठी. तर ते करतो आम्ही. हं. त्याच्याशी काही वाद नाही. तो मोमेंट आपल्यासाठी पण आहे ना, की फॉलोअर्स हो. आपल्याला इतकं रिस्पेक्ट करू तेच राहिले. ऑनलाईन सोडून ते आपल्याला ऑफलाईन भेटायला आले एवढे तर चांगले आहे. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय? हां. आणि त्यातल्या त्यात फॉलोअर्स माझे कसे तिन्ही एजचे म्हणजे लहान पण, मीडियम पण आणि वयस्कर पण आहे. तर वयस्कर माणसांना मी कधी म्हणत नाही, की बाबा असं नाही, हं. तसं नाही. ते आपले एवढे वडीलधारी माणसं आहेत, त्यांना नाही बोलता येत आपल्याला काही कधीच. तुला असं वाटतं का, की आपण छोट्या गावातून आहे. तू काय, मी काय, आपण छोट्या गावातून बरोबर. आहे. तर मग नोकरी करायची, तर मग याच्यानंतर इकडे घुसलो. असं काही वाटतं का, की चुकीचं करतोय? का बरोबर चाललंय सगळं? नाही बरोबर आहे ना. मी जे करतोय ते बरोबरच आहे. बरोबर हां. करतोय. कारण की जॉबचं कसं आहे माहिती आहे का? जॉब पण तुम्ही करा, पण तो जॉबही असा असला पाहिजे, की तो तुम्हाला तेवढं प्रॉफिटेबल हं. पाहिजे. बरोबर. बरोबर. तर बिझनेसही करते, तर मग बिझनेस हं. पण तुमचं सगळं तुम्ही त्या ठिकाणी नसताना बी तो बिझनेस चालला पाहिजे. ऑटोमॅटिक झालं असं पाहिजे. हां, असं हं, हं. काहीतरी मॅनेजमेंट असेल तर ठीक आहे. म्हणजे आणि जॉब म्हणलं कसं होतं आजकाल, की जे काम आवडत पण नाही किंवा जमत पण नाही, ते पण ढकलायची कामं चाललेली आहे. ते थोडंसं त्याच्यातून थोडंसं बाहेर पडलं. जॉब पण बघा, पण चांगली बघू शकतो थोडीशी. हां, म्हणजे बरोबर. यात तुमचं कधी होऊ शकेल असे. बरं, तर मग आता आपण नाही खूप लोकं बघतो नाही का, जे तुला कॉपी करतात. तर मी नाव नाही घेत कोणाच्यात. तुला खूप जण कॉपी करतात. मग तू कोणाची कॉपी केली स्टार्टिंगला? नाही, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, की कॉपीचं असं आहे, की मी नाही त्याला असं हे करत. कारण हं, की हे काय क्षेत्र लय मोठं आहे बरोबर. आणि ते त्याचं नाव एकच आहे. समजा मी व्लॉग्स करतो, तर ब्लॉगर, व्लॉगिंग म्हणून. ब्लॉगिंग. हं, तर प्रत्येकजण ज्याचं त्याचं करतोय. कॉपीला आपण तसं म्हणू नाही शकत. जे करतोय हं, तो हं. मला तर फक्त म्हणणं असं आहे, की तुम्ही ना फक्त तुमचं कसं हं, हं. नाव मोठं होईल याच्यावर फोकस करा. दुसऱ्याचं नाव कसं खालीन याच्यावर फोकस नका करू. बरोबर. तुमचं नाव मोठं आहे, तुम्ही फुल ताकद लावा नाही का. जेवढं मोठं करता येईल. पण दुसऱ्याला खाली वाढायचा कधी प्रयत्न नका करू. तरच तो माणूस वर जाऊ शकतो. जो दुसऱ्याविषयी मन चांगलं ठेवेल ना, हं. त्याचं कायम चांगलं भरभराटच होत राहतंय. एवढं प्रत्येक तर मी शिकलोय. प्रत्येकाची USP असते.
हां. असं काही ते पाहिलं पाहिजे. तुझं कसं तुझा आवाज, तुझा बरोबर, टोन, बरोबर, तुझं गावाकडचं सगळं तुझं फिरणं, हे तुझी USP झाली. जर तसं कोण USP असेल ना, तर तू खूप पुढे जाऊ शकतो बरोबर. याच्यामध्ये. युनिकनेस पाहिजे. युनिकनेस भरपूर पाहिजे. गोष्टी त्याशिवाय आहे काहीच त्याच्यात. नाही होऊ शकत. हं. कधी थकल्यासारखं वाटतं हे सगळं ब्लॉगिंग करताना, कारण दिवसभर ब्लॉग करा, मोबाईल घ्या, काढा, चला. हे कधी कंटाळा नाही येत? नाही, ज्या टायमाला मी या क्षेत्रात आलो होतो ना, तर विषय आज झाला होता, की आवड म्हणून आलो होतो. असं नाही, की बाबा त्याच्यातून फेम भेटेल, पैसा भेटेल. मेन तर मला मेमरीज क्रिएट करायच्या होत्या. हं, हं, हं. मग जर मी रोज शूट करून मी माझ्याच मेमरीज क्रिएट करतोय आणि त्याच्यामुळे माझी ओळखही बनते, तर त्याच्याशी काही अडचण नाही. होतंय जे होऊ द्या. कंटाळा काय होय, करायचा? ते ज्या आहे. दिवशी कंटाळा येईल, हा एक मी याला ॲज अ बिझनेसच बघतो. हं, हं. कंटाळा तर आला, तेवढं काय थांबून घ्यायचं. म्हणजे एक दिवस सुट्टी मारायची. आता आपण एक तुझा फॅन मूव्हमेंट बघितला. हं. एखादा अजून एक का जो डोक्यात बसला म्हणजे डोक्यात म्हणजे मनात घर करून बसलेला आहे, असं कोणतं मोमेंट आहे? माझे असे भरपूर फॅन मोमेंट्स आहे. आता ध्यानातही नाही. हं, हं. पण तरी 1-2 जर सांगायचे ठरले, हं, मी तेव्हा तर माझे कमीच फॉलोअर्स होते. पण हं, तरी तो एक म्हणजे मला एक्सपिरियन्स नव्हता, की डील कशी करावं समोरच्या हं, फॉलोअर्ससोबत. तर मी असंच गाडीतच होतो. त्या लेडीज होत्या. त्याचाही व्हिडिओ आहे. तर मी त्या एकदम बाहेरून अशा आल्या आणि त्या एकदम म्हणजे आपण नाही म्हणत, की एखादं एकदमच फारच शॉक होऊन गेलं. त्यांनी अशा मोमेंट त्यांनी त्यांच्या मिस्टरलाही बोलावलं. ते म्हणे, "तुम्हाला म्हणत होते ना मी हेच आहे, हेच आहे." तर मी उतारलो. प्रॉपर त्यांच्यासोबत बोललो. पण त्यांचं शेवटपर्यंत मग ते असंही होतं ना, मलाच असं बघून आज झालं होतं का मी काय करू राहिलोय? हं. म्हणजे मीच पूर्ण घाबरून जातो अशा मोमेंटला कायम. आता तू सांगू तुझाच किस्सा आहे, की तुम्ही सांगितलं ऑलरेडी हा किस्सा मतलब म्हणजे प्रेक्षकांना सांगतो, हं. की आपलं एक शॉप आहे. हां, बरोबर. आपल्या जवळच तू एका शॉपमध्ये आला होतास आणि तू येतो रेग्युलर मला माहिती आहे. त्याच्यानंतर मला 2 ते 3 कॉल त्या दुकानातून पण आणि बाहेरून पण, की "अरे आदित्य येऊन गेला, तुला भेटला का?" अरे, आणि आता ठीक आहे म्हटलं, तो येतो म्हटलं, आता ते गावजवळ आहे. तो बरोबर. येणार शॉपमध्ये. पण तू विचार कर, की तुझी फेस व्हॅल्यू किती आहे, की मला कॉल येतो 2-3 जणांचे, की आदित्य येऊन गेलाय. तुला कॉल नाही आला का? म्हटलं आता तू रेग्युलर येत असेल, तर प्रत्येक तरी मला म्हणजे कॉल करणार आहे का? बरोबर. तुला कधी असं वाटलं, की फेस व्हॅल्यू तुझी वाढते? फेस व्हॅल्यूचं मी आता इथं बोलूच शकत नाही. म्हणजे कधी-कधी असं होतं ना, कुठं ओळखतील लोकं? म्हणजे कुठं म्हणजे आता मी इथं नाही बोलू शकत. एखाद्या ठिकाणी आपण जातोय समजा, लयच इम्पोर्टंट काम आहे आपलं समजा नाही का? एखादा अनपेक्षित आहे का किस्सा जिथे तुला ओळखलं लोकांनी? अ, म्हणजे भेटणे शक्यच नाही लोकं किंवा असं काही होतं कधी, की अजून तुला भेटले प्रेक्षक तो सॉरी हां, फॅन्स हां. तुझे? बरोबर. हं, मला स्टार्टिंगला हे गोव्यात झालं होतं. हं, गोव्यात जास्त तर तिथे हिंदी बोलणारे होते आणि ते हं, हिंदीमध्येच एक जणांनी मला ओळखलं होतं. हं, त्या टाईमाला वेगळं वाटलं होतं आणि ते समोर मला हिंदीतच बोलले नाही का, हं, की "ऐसा हम देखते वगैरह." म्हणलं, "मग तुम्ही हिंदी आहे." तर म्हणजे असं काय म्हणून? नाही म्हणजे तुमचं मराठी बोलणं, तुमचं ते कल्चर सगळं आम्हाला आवडतं. हं. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला बघतो वगैरे हिंदीतच बोलले आणि आपण त्यांना काही म्हणूही नाही शकत कारण बरोबर. की त्यांची ती हे लँग्वेज आहे. नेटिव्ह तर लँग्वेज. मदर हं, टंगच ती आहे त्यांची. बरोबर. पण मग आपलं कसं आहे मराठीचं जे सध्या चालू आहे, आपल्याला भाषा सगळ्या आल्या पाहिजे. पण कधी बोललं पाहिजे काय याच्यातही फरक आहे ना. बरोबर. मग आता तो हाच की एक तू किस्सा. आत्ता तू मराठीमध्ये करतोयस. हिंदीमध्ये विचार करायचा? नाही, हिंदीत मला घुसायचंच नाही ना. अजिबात नाही. नाही, का घुसू? मराठी एवढं आणि असं नाही की मराठीला ऑडियन्स नाही, भरपूर ऑडियन्स भरपूर आहे. ऑडियन्स आहे आता मला हां, आहे ऑडियन्स. आज माझे जे साधे नॉर्मल जे डेलीचे व्लॉग्स आहेत 20-20 मिलियन गेलेले. भरपूर ऑडियन्स आहे. पुढे 2-2 करोड लोकं आहे. लय मोठी ऑडियन्स आहे. बरोबर आहे ना. मराठीला काय ऑडियन्स कमी नाही असं काही नाही. काहीच नाही. आपली मराठीला जर रिजनल लेव्हलला नेलं तर हे चांगलं आहे. बरोबर. कारण त्या गोष्टीला अजूक एक दर्जा वाढेल. ऑलरेडी मराठीचा दर्जा लय मोठा आहे. पण हं. आपल्यामुळं कुठेतरी असं हे होईल ना, आपण मग हिंदीत जा. मग तिथं परत तुम्हाला कॉम्पिटिशन भेटणार. त्यात काय अर्थ आहे? बरोबर, बरोबर. मराठीलाच घेऊन जा. मग आता मला जे दिसतंय ना, की तू ग्राउंडेड आहेस. बरोबर, तू अजूनही जमिनीवर पाय ठेवून आहेस. बरोबर. तर मग एक आदित्य नावाचा एक ब्रँड आहे आता. तर मग एवढं सगळं होऊन सुद्धा तुझे पाय तू जमिनीवर कसं काय ठेवतो? याच्यासाठी काय करतो? आपण म्हणजे कसं आहे, आता आपलं जे बॅकग्राऊंड आहे, ते मेन म्हणजे आपण शेती वगैरे आहे. शेतीवर. हं. तर आपल्याला माहिती आहे. ते ते काय आहे, ते समोर फक्त एक मी त्या गोष्टीला फक्त नंबर म्हणून मानतो, की हां बाबा मिलियन्स आहे तर तो एक नंबर आहे. त्याने आपल्याला काही एवढा फरक व्हायला नाही पाहिजे. आपण नॉर्मलच आहे. याच्यावरूनच एक असा एक किस्सा आहे, की समजा की समोर जर असं 4-5 पोरं बसलेले मी जर लांबून जातोय, हं. तर त्यातला एखादा दुसऱ्या मित्राला समजा दुसऱ्या टाईमाला दुसऱ्याला खुलवतो. सांगणार, हं. की तो म्हणणार, "अरे काय यार ॲटिट्यूड आहे यार त्याच्यात. तो गेला समोरून आमच्याशी बोलला नाही. तुम्ही कुठं बसलेले? मी चाललोय कुठून? मी कसा बोलणार आहे? तुम्ही जर थांबवताय, बोलताय." ती गोष्ट वेगळी आहे ना. बरोबर आहे ना. पण मग त्यांच्यात एक गैरसमज होतो, की हा आपलं बोलला नाही. कसं काय? तो रोडनं चाललाय. जसं मी रोडनं चाललोय. बरोबर. तर ते त्याच्यामुळं मला नॉर्मलच म्हणतो. गेलो. नाही बोलले ठीक आहे. मी माझं काम करतोय. त्याच्यानंतर माझ्यासोबत जे फॅन्स बोलतात त्यांच्यासोबत मी एकदम नॉर्मलीच बोलतो. असं काय लय हे नाही करत.
त्याच्यामुळे हाय आपण ग्राउंडेडच आहे. खाली आणि डाऊन हेच टू राहिलं अर्थच आहे. पाहिजे रे, कारण काय हो. होतं, हवेत गेला माणूस कधी पडतोय सांगता येत नाही. बरोबर आहे. नाही टिकत. आज एवढे मोठे-मोठे माणसं होते, ज्यांच्या डोक्यात हवा गेली आणि माझे पप्पा मेन कारण आहे, ते मला सांगत राहत्या, "त्याच्या डोक्यात हवा जाते ना, मग तो हवेसोबतच उडून जातो." बरं. त्यामुळे आपण जेवढं खाली आहे, तेवढं नॉर्मल राहणं बरं, तू चांगलं. मागचे आहे ना, जेव्हा पॉडकास्टला आला आमच्याकडे, बरोबर. त्यावेळेस तू एक रील टाकली होती. त्यामुळे तू काय म्हणत नाही का, की मी काही करताना पप्पाला विचारतो. बरोबर. हे अजून करतो? हो, विषय काय आहे, जसं आपण म्हणतो फिरायचं वगैरे, त्याला नाही, ते तर आपलं चालूच राहतं कुठं ना कुठं. जसं मी कॉलेजला असतो, तर मी हं, कुठं जात राहतो, की मी माझ्या कामासाठीच जातो. पण जर एखादं जर असं काहीतरी वेगळं करायचंय, हं. जसं हां, हे आपण करू शकतो का? किंवा हे करायचंय का? किंवा आपल्या घरासाठी काही करू शकतो का? मेन पप्पा आहे, बाबा आहे, त्यांना विचारणंच आहे आपल्याला. तुला जर आजचा अनुभव घेऊन असं वाटलं नाही का, डे पासून सुरुवात करायची, जर तुला चान्स भेटला, तर काय चेंज करशील या सगळ्यामध्ये? म्हणजे पुन्हा पहिल्यापासून झिरोपासून हां, मग काय चेंज करशील याच्यामध्ये? का काहीच नाही, जे आहे ते बेस्ट आहे? मी चेंजेस काहीच नाही करणार. कारण की मी जर चेंजेस केलं, तर मला आहे तेवढं हे नाही भेटणार. हं. असं समोरचं जे व्ह्यूअर्स आहे, जे ते बरोबर, परत जॉइन होत असन, ते म्हणतील, बरोबर. "अरे, हा तर तो नाही, हा तर थोडंसं वेगळं आहे." मी आहे तेच करेल. त्यात काय आणि लय मोठी गोष्ट नाही झिरोपासून परत यायला. कारण की आपण झिरोपासूनच आलेलो आहे. आपण बरोबर नाही आहे. मधून आलेलो. आपल्याला बेस बरोबर. माहिती आहे, आपण स्टार्टिंग कशी केली होती. इथपर्यंत येणं काही अवघड नाही. पण माझं मध्ये थोडंसं विषय पण झाला होता. हं. आयडीचं जरा ते गायब झाले होते. तर त्याचं कारण नाही हां, माहिती. तो सांग ना काय? ते 1-2 दिवसाचं होतं. ते तरी नॉर्मल काय ते झालं विषय? का बरं? Instaकडूनच झालं होतं ते चुकीनं. आयडी बंद होती असं कसं होऊ शकतं? होऊ शकतं कारण की ते सर्व्हरचं इश्यू वगैरे आहे. मी काय केलं, मला तर एवढं माहिती आहे, माझे हं, व्हिडिओज मला काय करून मला चालवायचे. हं. मी दुसऱ्या माझी एक नॉर्मल आयडी आहे, तिच्यावर टाकलं. तर त्या व्हिडिओला मिलियन्स ऑफ व्ह्यूज गेले. काय तेच त्या छान आयडी पण पायी काहीच नाही. सगळं आपले फेस व्हॅल्यू, आपले फेस व्हॅल्यू पाहिजे. तेवढंच त्याच्यामध्ये ना असतं. तुझी फेस व्हॅल्यू आहे. तुझी ऑफलाईन पण आहे, ऑनलाईन पण आहे. बरोबर. कारण आयडीत जाऊन सुद्धा जर का परत त्याच दुसऱ्या लेव्हलची आयडीवर रीच तेवढंच येते आहे, मला रीच येते. तर ती हां, आयडीची नाही, तुझ्या फेस व्हॅल्यूची जी बरोबर. आहे ती इमेज आहे. ओके. तर मग आजकालच्यात सगळ्यांकडे सगळे इन्फ्लुएन्सर आहे आजकाल. ब्लॉग करतात किंवा इंटरव्ह्यू करतात. हं, हं. मग काही काही पण करतात. तर मग काय वाटतं की याच्यामध्ये करिअर आहे खरंच? काही फक्त लाट आहे जी पुढे मागे जाऊ शकते? सध्या आपली जी गव्हर्नमेंट आहे ना, त्यांनी इन्फ्लुएन्सरसाठी पण एक हं, बजेटचं हे केलेलं आहे, हं. की बाबा तुम्ही करा. जसं YouTube आहे तुम्हाला हे माहिती आहे. तर अमेरिकेचा पैसा जर भारतात आपण आणतोय, तर ही आपल्या भारतासाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे. डॉलर्समध्ये आपण हो, घेतो. बरोबर. बरोबर. हं. ते डॉलर्स रुपीजमध्ये कन्व्हर्ट करतोय, तिकडून पैसा आणतोय. भले आपले व्ह्यूअर्स आपलेच आहे, इथलेच आहेत. पण पैसे तर तिकडूनच येते ना आपल्याला. बरोबर. त्याच्यामुळं आपल्याला गव्हर्नमेंट ह्या गोष्टीला बंद नाही करणार, जेवढं मला माहिती आहे. ते सध्या असं वाटतं की अजून म्हणजे काही ना काही स्कीम वगैरे येऊ राहिले असं मला तर बघतोय मी. इंडियाचे वगैरे मला माहीत नाही एक्झॅक्ट आता काही. एक मिनिटं मला सांगा, आम्हाला दिल्लीत बोलवून त्यांनी एवढं हे केलं का? त्याचं कारण? आम्ही इन्फ्लुएन्सर. करतोय ना ते. हं. आम्ही कुठेतरी हे करतोय, त्या गोष्टीला प्रमोट करतोय. तर त्याच्यामुळे तेही सपोर्ट कारण करते. तू तेच बघ ना आता की काही बघ चॅनल्स आहेत. हं. झी मराठी आलं की मोठे चॅनल्स आहेत. बरोबर, बरोबर. ते सुद्धा क्रिएटर्सला बोलवतात. हां, त्यांच्या हां. शोवर अँकर म्हणा किंवा त्यांच्याकडून काही रील्स करून घेणं किंवा त्यांना शोमध्ये इन्क्लूड करून घेणं हे सुद्धा खूप होतंय. हो. तर आता तेच ना, मग क्रिएटरची एक फेस व्हॅल्यू, एक नेम व्हॅल्यू आहे. आ ॲक्टरपेक्षा तर आज जास्त इन्फ्लुएन्सरचं होऊ आता ते राहिले. डॅनी पंडितची हो, तू हो. जे गाणं आहे ते झी मराठी लागलं होतं. म्हणजे बरोबर, हे होतंय आता की जे गॅप आहे तो मिटतोय असं वाटतंय मला नाही का. बरोबर. इन्फ्लुएन्सर, ॲक्टर्स सगळ्यामधला एक गॅप मिटत चाललेला आहे. आणि आता जसे मोठमोठे शो आहे, रिएलिटी शो, तिथं इन्फ्लुएन्सरच घेताय आणि तेच जिंकताय पण. आता आपण जे बरोबर आहे, बरोबर आहे. बघितलं, सूरज चव्हाण जसा जिंकला. मग काय वाटतं चांगली गोष्ट जायचं आहे. बिग आली बॉस? ऑफर तर जाऊ आता कुठे आणि मेन मला एक असा विषय वाटतो त्या हं, रिएलिटी शोचा, हं. की तिथं एज पण बघितलं जातं. बरं. तुम्ही जर कॉलेजचे तर तुम्हाला असं कॉलेजमधून काढतील अन् तिकडं एवढे दिवस 3-4 महिने ठेवतील. तर असं माझ्या एक डोक्यात आहे. त्याच्यामुळं आपल्याला नसेल अजून. पण हं. ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण नक्की जाऊ आणि विजय आपला असेल. नक्कीच, नक्कीच. काय नाही, काय नाही. तर आता रॅपिड फायर करतो आपण म्हणजे पटापट उत्तर दे. ओके. मोबाईलशिवाय एक दिवस शक्य आहे का शक्य आहे? हो, शक्य आहे ना. मी तुम्हाला सांगतो, मी ज्या टायमाला माझे 10वी पेपर आहे, माझे 12वी पेपर आहे. मी 3-3 महिने मोबाईल ठेवून दिलेला आहे, एवढं सगळं असून. बापरे! त्यात काय मोबाईल म्हणजे काय माझ्यासाठी हे नाही. मोबाईल आपलं एक मी मोबाईलला करमणुकीचं साधन नाही बघत. मला तिथं त्याचा फायदा कसा आहे घेता येईल ते बघतो. ज्या टायमाला 12वीला माझे काय एवढं हे नव्हतं. पण तेव्हा मी 3-3 महिने जर मोबाईल ठेवतो, मोबाईलचं ॲडिक्शन नाही मला. फक्त कामापुरतं मी बघत असतो. बाकी एवढं काही नाही. आणि तू दिवसभर जेव्हा काम करत फिरतो तेव्हा मग मोबाईल घेऊन घेऊन फिरत असतो तुझ्या मागे. जर नाही माझ्याकडे आहे टीम, तर ते प्रॉपर शूट वगैरे शूट माझे करतो. ते घेत हं, राहतात. हं, पण ज्या टायमाला कोणी नसेल, तर मी माझं इंडिव्हिज्युअल घेत असतो. हं. मोबाईल बघणं वेगळं, टाईमपास करत
आणि असं कॅमेरा वगैरे हम्म. हँडल करणं ते वेगळं. आणि तुझे दाखवतो व्हिडिओ नाही का की आज मी गिन्नी गवत काढलं हां, हां. ते खरं जातो हो, मग आता याच्यामध्ये काही नाही, नाही, नाही. आज माझा दादा पण आहे त्याला विचारा. इव्हन आजही आम्ही गेलो होतो वावरात. हां. माझ्याकडे व्हिडिओ आहे राव असं नका करू. दाखवू तुम्हाला? नाही मी ते एकदा क्लिअर करू नाही का लोकांचं की काय होतं माहिती कधी कधी नाही का की आदित्य फक्त तुम्हीच त्याला दाखवण्याकरता विचारा, करतोय त्याला विचारा. नाही नाही काय दादा नाही सांग रे, अरे दादा कुठे गेला? मी जातो ना, तर मी प्रॉपर काम पण करतो. पण मी हम्म, शूट का घेतो त्याचं, की हम्म, आपल्याच एक डेली लाईफमधला तो एक भाग आहे. काम करणं हे काही असं हे नाही. बरोबर मी दोन्ही करतो ना. आजच्या दिवशी जर मी वावरात काम करतोय, तर कालच्या दिवशी मी काय केलंय, हेल्थ मिनिस्टरकडून अवॉर्डही घेतलाय. असं आहे ना, बरोबर वा त्याच्यामुळं जे आहे ते वा. चांगलं आहे. नाही कसं होतं काही जण असतं की हा फक्त काय करतो की नाही पेंडी उचलते पण फक्त ते व्हिडिओ का नाही पडतो नंतर करत नसेल आता एवढा मोठा राहिलाय पण ती पेंडी तिथून तर तिथपर्यंत जातेच ना लोकेशन. मग भलेही तुमचा व्हिडिओ येतोय त्याला अडचण काय आहे? बरोबर आहे असं. काहीच चुकीचं नाही तर मग ब्लॉग चुकलं तर काय होतं आपल्याला वाटतं का काय का चुकतच नाही कधी चुकलं म्हणजे? ब्लॉग कधी चुकला कधी काय बोलताना काही मिस्टेक हा? झाली? जे मी जसं तुम्हाला आधी बोललो, की जे मी डेली करत राहतो, तेच का होतं मी तेच त्याच्यात सांगण्याचाही प्रयत्न करतो, पण मी ते थोडं कमी ठेवतो. मी त्याला इंटरेस्टिंग स्टोरीनुसार काहीतरी बनवत राहतो. फक्त जे तुमचं दिसतंय मी परत ते बोलेल त्याच्यात अर्थ नाही. बरोबर थोडंसं वेगळं बोललं तर म्हणजे कसं हम्म, हम्म. स्टोरीलाही थोडंसं रिलेट होऊन बरोबर जातं. तर मग मग हाच पुढं प्रश्न घेऊ नाही का की आता रॅपिड फायर दोन बाजू ठेवू की आपलं बोलणं आलं कारण की काही ना काही अपडेट करतो ना गरजेचं आहे बरोबर. तर मग आता तुझे व्लॉग पासून आता नेक्स्ट काय प्लॅन आहेत किंवा काही आहे का विचार चेंज करायचं कारण स्टुडिओचे आम्ही काम बघतोय रील्समध्ये सध्या माझं असं चाललंय, की जेवढं आता आहे ना माझ्याकडं, तर मला फिरून घ्यायचंय. मी सध्याला तर राष्ट्र फिरलोय. थोडंसं इंडिया फिरू, थोडंसं मग इंटरनॅशनल फिरू. डोमेस्टिक झालंय आता फिरू बाहेर नाही का बाहेर जायचं इंटरनॅशनल. किंवा चाललंय प्लॅन कंटेंट चेंज थोडंसं. करायचा प्लॅन आहे थोडाफार कारण व्लॉगिंगचं असं आहे, व्लॉगिंगला मरणच नाही. खरं खरं आहे सांगू हे तर. खरं आहे कारण की आज मी आहे आणि असं आहे की रिप्लेस करायला भरपूर माणसं आहे. तर उद्या तुमच्यापेक्षा कोणी चांगलं येऊ शकतंय. 100% त्याच्यामुळे कुणी असं धरून नाही चालायचं, मी आहे शेवटपर्यंत. नाही नाही शेवटपर्यंत नाही नाही कोणीच. नाही कोणी येऊ शकतं जसं मोठमोठे क्रिकेटर वगैरे ते सगळे होते. प्रत्येकाला रिप्लेस करायला कोणी ना कोणी असतं. पण जोवर आहे आपलं तेवढं 4 कामं चांगली करून घेऊ. एखाद्याला आपल्याकडून मदत होत असन, एखाद्या गरीबाला होत असन, एखाद्या लहान मुलांना होत असन, त्यांना मदत करू. जीवनच आपलं किती आहे, आज आहे उद्या सांगता येत नाही. सांगता येत जे बरोबर आहे आहे तोवर चालून बा द्यायचं. तुझे जुने व्हिडिओज आणि आताचे करंट व्हिडिओज तुला स्वतःला काय फरक वाटतो याच्यामध्ये स्वतःला मला फरक असा वाटतो, की मी जे स्टार्टिंगला होतो ना, मी जास्त रॉ होतो. म्हणजे जे मनात येईल ना, ते एकदम तुला असं मला घेणं-देणंच नव्हतं कुणी. समोर कोणी असं कारण मी काय होतो, माझे जे 3 महिने होते ना पहिले, जे 3 महिन्यात मी 3,00,000 केलते एक असं बरोबर 1,00,000, 1,00,000, 1,00,000, 3,00,000. तर मग त्या टायमाला मी घरीच होतो. मी घरचेच व्हिडिओ करायचो. मला माहितीच नव्हतं, की व्हिडिओ माझे बाहेर पाहतंय कोण? ज्या टायमाला मी थोडंसं बाहेर पडलो ना, त्या टायमाला मोठमोठे पॉलिटिक्स, मोठमोठे इन्फ्लुएन्सर, त्यात ॲक्टर पण आहे भरपूर आहे. तर ते मला समोरून म्हणायला लागले, मला मेसेज यायला लागले. मी म्हणून राहिलो, "त्याला हे काय झालं?" एवढे मोठे बघू राहिले आणि मी माझ्या व्हिडिओत शब्द माझे कसे, "यायला हो हे झालं, यायला हो ते झालं, गावाकडचे इकडे गेलो, तिकडे गेलो, वावरात गेलो, पडलो." त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं कुठेतरी, हे मला चुकीचं वाटतं आज मला, हे असं नव्हतं व्हायला पाहिजे मला. मग ते असं वाटतं यार एवढे प्रोफेशनल माणसं बघताय मी. मग आपणही प्रोफेशनल व्हायला पाहिजे का? नंतर म्हणलं मी कायला प्रोफेशनल होऊ? ज्या गोष्टीमुळे मी आलोय, त्यांनी मला फॉलो का केलं का बाबा अरे हा त्याच तर गोष्टीमुळे किती रॉ आहे. हम्म, मग मी यांच्यामुळे चेंजेस होईल ना, तर मग तेच मला सोडून देतील. मग आपण रॉच राहायचं बरोबर आणि हाय ते ते चालवायचं तुझं थोडं-थोडं. तुझं जे रॉनीस आहे ना हं. तेच लोकांना भावलेलं आहे बरोबर. खरं सांगतो त्याच्यामुळेच तर एवढं हे तू झालंय. जर नाही का प्रॉपर स्क्रिप्ट घेऊन बसला आता तू कसं करतो मला माहित नाही हं. पण तू नाही का प्रॉपर जर नाही हे बोलायचं ते चुकलं परत बोला आपण नाही, नाही, हे नाही. असं होतच नाही नाही. चालणार तुझं खरं सांगतो प्रॅक्टिकली माझं कसं आहे, जे आहे ना, ते आहे. मी चालणार माझं जे आता कसं आहे, याला तर व्हॉईस ओव्हर झालं. मी डायरेक्ट Instaला डायरेक्टली ट्राय करून बघितलं. म्हणजे डायरेक्ट कॅमेरा स्टार्ट करायचं, डायरेक्ट बोलायचं. डायरेक्ट त्याच क्लिपला क्लिप आणि ते अपलोड करायचं. हं. तर त्याला एवढा भयंकर भारी रिस्पॉन्स भेटला ना, अरे म्हणलं इकडं पण भारीच आहे. म्हणजे लोकांना मला बघायचंय, मी काय करतोय, काय कुठं चालू आहे, लोकांना ते बघायचंय. असं लोकांना बरोबर वेगळं आहे नाही बघायचं. तर बरोबर ठीक आहे, जे मी करतोय ते चांगलं करतोय बस. वा तर आता परत रॅपिड फायर करू फेम वरदान वाटतं की जबाबदारी वाटते फेम मला जबाबदारी वाटते. कारण की हं. विषय काय आहे, दोन्ही पण आहे, पण जबाबदारी का? तसं आज वेगवेगळे ब्रँड्स आहे. जसं आपण म्हणू, म्हणजे आपण गॅमलिंग वगैरे म्हणू. मी ते करत नाही. का? नाही नाही कारण की पाहिजे आपल्याला जे फॉलो करतात ना, ते कोण आहे? बरोबर? सामान्य तर ते जनता फॉलो करतायत. मग आपण त्यांना परत सांगायचं, की बाबा
हे असं एक खेळा तुम्ही, इथं पैसे लावा, मग तुम्हाला भेटतील. मी तुम्हाला सांगतो त्याची काय प्लॅनिंग असते. हं. प्रॉपर त्याच्यात दिलेलं असतं आणि ते जे व्हिडिओ येतात ना, ते प्रॉपर स्क्रिप्टेड त्यांचे व्हिडिओ असतात. बरं. त्याच्यात दाखवलं असतं की बाबा असे पैसे येतात, असे पैसे. कुणालाही पैसे येत नाही. जो ते करतो ना, त्याला पैसे येतो. माझे मित्रही आहे भरपूर. मी बोललेलोही आहे भरपूर जणांना करू नका. पण ज्याचं त्याचं. मी त्याच्याविषयी काय ठीक आहे. बरोबर. नाही त्याची त्याची त्याचाच इन्कम प्रश्न. सोर्स आहे. हं. पण मला असं वाटतं की जे समोरचे जे आहे व्ह्यूअर्स त्यांनी एवढं त्यात हे नाही केलं पाहिजे. कारण काय हं. आपणही तोच भाग होतो एकेकाळी. ठीक आहे. आपण एक छोटेसे होतो बरोबर, बरोबर. आणि जर समोरचं जर आणि मलाही त्या टायमाला खरं वाटायचं, "अरे, एवढा मोठा इन्फ्लुएन्सर म्हणतो पैसे येतील, पैसे येतील." पण मी केलं नाही. कारण तेव्हापासून माहिती नाही, मी आहे, हे पण नाही. नाही केलेलं हां, कधीच. पण जर एखादा क्रिएटर तुम्हाला असं सांगत असेल, की फॅमिलीसाठी समजा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्या, टर्म इन्शुरन्स हं, घ्या. हं. एखादी अ, एखादी एआयची किंवा मग एखादी असं लिंक वगैरे सांगतोय, ते तुम्ही करू शकता. का? कारण की स्टुडंटचा फायदा आहे, फॅमिलीचा फायदा आहे. अशा काही गोष्टी. ते गॅम्बलिंगचं ते नाही मला बरोबर वाटत. त्याच्यामुळं हं. नाही. नाही आणि ॲज अ व्ह्यूअर जर बघितलं ना, तर मग व्ह्यूअर्सनी हे बघून सांगायला पाहिजे, की प्रत्येक जो मोठा व्यक्ती बोलतोय, मग ते ॲक्टर असो, इन्फ्लुएन्सर असो, ते बरोबर खरं असेलच वाटतं ना. असं नाही. नाही, नाही, नाही. हे तुम्ही थोडा विचार करून चाला. मग तेच तर म्हणतोय फेम ही तुमची जबाबदारी आहे. तर तुम्ही त्या जबाबदारीनंच तिला पार पाडलं पाहिजे. असं आहे. सर्वात जास्त वापरलेला शब्द कोणता आहे? कोणता आहे? पॉडकास्टमध्ये का असं इन जनरल मी? इन जनरल व्हिडिओमध्ये. अ, सगळ्यात जास्त तर आमचे गावाकडचे शब्द "यायलो, प्यायलो" पण हे खरं असं सांगू का, तसं. पण याच्यामुळेच तुझं वेळ चालली हं, सगळी. गावाकडचं जे असतं ना रॉनेस, की हं. छोट्या गावातला मुलगा आहे, शेतकरी मुलगा आहे, तो म्हणजे गिन्नी गिन्नी खेत घेऊन हां. जातोय आणि त्याच्यामुळे तो आय लव्ह हे सगळं बोलतोय, तर मग आमचं ते सगळं जास्त आहे. क्लिक होतं. आमच्या मका पण आहे, डाळिंब पण आहे, सगळं, सगळं, सगळं. भुईमूग पण आहे. पण गिन्नी गवतच फेमस का झालं मला ते नाही कळून आता राहिलं. एक मिनिट का बरं फेमस झाला सर? कारण की जे मी ते पाहत होतो ना, त्याच व्हिडिओला 20 मिलियन व्ह्यूज आहे आणि तो एक प्रॉपर व्लॉग आहे. असं नाही की काहीतरी व्हिडिओ काढला होता आणि तो हं, केला. तर हं. मी ज्या गोष्टीमुळे फेमस झालो ना, ते व्हिडिओ चांगले पॉप्युलर आहे. असे ज्याच व्हिडिओना 7-7 मिलियन, 10-10 हं. मिलियन असे व्ह्यूज आहे. मोठी गोष्ट आहे. तर स त्याच्यामुळे झालं असेल कुठेतरी असं. सगळ्या कमेंट वाचतो का इग्नोर करतो का कसं होतं? काय होतं? दुर्लक्ष होतं आपोआप? मी कमेंटला रिप्लाय पण करतो हं, प्रत्येकाच्या. हं, प्रत्येकाचं जर नाही बी जमलं, तर कमीत कमी असं ज्याला हार्ट वगैरे ते थोडंसं होऊ शकते. पण एखाद्याने प्रॉपर एक मेसेज लिहिलेला आहे कमेंटमध्ये, की हं, बाबा हे असं, हे तसं, हे करू शकताय, हे आवडलं. मी नक्की रिस्पॉन्स करतो. हं, हो, हं. आम्ही हे करू किंवा भरपूर ठिकाणी असं सांगितलं, आमच्या गावात असे-असे कॉलेज आहे, अशी शाळा आहे, तिथं मदत पाहिजे. आमचं असं गाव आहे, जे आमचं चांगलं गाव आहे, पण ते बाहेर दिसून नाही राहिलं, तर तुम्ही येऊ शकता का? मी नक्की हं. त्यांना हे करतो. त्याच्यानंतर पर्सनल डीएममध्ये जाऊन विचारतो, काय इन्फॉर्मेशन आहे? आम्ही येऊ शकतोय का? किंवा कशाप्रकारे तुमच्या गावाला वरती दाखवू शकतो? वाह! आता ते काही रील्स आहे बघ, नाही का, की आदित्यने कमेंट केली तरच मी जेवेन. काय हां. कसं वाटतं त्यावेळेस असं जेव्हा मुलींचे नाही का रील बनतात, की आदित्यने कमेंट केली तरच मी जेवेन, नाहीतर मी आता जेवणार नाही. कसं वाटतं? मला काय वाटतं माहिती आहे का? तो एक एंटरटेनमेंटचा भाग हां, आहे. पहाटे. जेवायचं कोण सोडू नाही शकत. नाही, बरोबर? नाही. ते असं आहे. तर थोडंसं. मग हां, तर ते टाकतात. तर त्यांचा तो एक क्रिएटिंगचा भाग झाला आणि आपण कमेंट करणं, परत मग ते सगळं एंगेजिंगचा भाग आहे. हं. असं नाही का ते जेवत नसतील, ते मस्त जेवत असतील. जेवायचं कोण नाही थांबत. तोच एक भाग आहे. पण मग हं. तशा व्हिडिओंना ज्या मुलींनी असं हे करेल आहे, आदित्यनी जर कमेंट आणि प्रॉपर असं नाही, तर माझा फोटो वगैरे लावून, आदित्य फोटो. भरपूर आहे. माझा फोटो वगैरे लावून. तर मग ठीक आहे चला. आपलं एक कमेंट करायचं, चालायचं पुढं. काय मी 2-3 बघितले ना मध्ये त्यामुळे हां. विचारलं तुला आणि आता. चांगले व्ह्यूज आहे त्यांना 5-5, 6-6 मिलियन व्ह्यूज आहे. मिलियन्स होता. हां. मला त्याचं वाटलं, की फक्त फक्त आदित्य डेरे नाव यूज करायचं व्ह्यूज नाव घेऊन येताय. फक्त बापरे! नाही पण त्या व्ह्यूजचा उपयोग पण आहे ना रे, की जर पुढं तुम्ही जर ते जे व्ह्यूज आहे ना क्रिएटरमध्ये येतच नाही, तुम्ही जर कंटेंट क्रिएशन करत नाही, तर मग हां, ते व्ह्यूजचा उपयोग काय तुम्हाला? बरोबर. तोच ना मग एंटरटेनमेंटचा एक भाग आहे. काहींना असं हं. असतं, अरे ती मजा व्ह्यूज आहे आले फक्त चला, ती. चला मोठी गोष्ट आहे मजा आहे असं. फक्त ती. हं, आता कसं माझ्याकरता पॉडकास्टमध्ये 10,000 व्ह्यूज झाले तरी माझ्याकडे ठीक-ठाक आहे. कारण हं. पॉडकास्टला 10,000 व्ह्यूज येणं ही गोष्ट मोठी आहे. बरोबर. तसं व्लॉगिंगमध्ये थोडंफार व्ह्यूज जास्त येऊ शकतात. पण हां. पॉडकास्टमध्ये जास्त व्ह्यूज येत नाही. तुला माहिती आहे. बरोबर, बरोबर. त्यामुळे 10-15 व्ह्यूज तर माझ्याकडे खूप जास्त गोष्ट आहे. बरोबर आणि त्याच्यासोबतच जे माझे जे आहे, हं. तसे माझे भरपूर जण फॅन पेजही रन करतात. हां, हां, फॅन पेज पण तुझी. जे वेगवेगळे एडिट्स पण बनवतात. जे माझे एडिटर मी सगळ्यात जास्त म्हणजे ह्या क्षेत्रात त्या माणसांना मानतो. हं. एडिटर भाऊ माझा भाऊच आहे हा डायरेक्ट. एखादा फॅन पेज रन करतोय, भारी व्हिडिओज टाकतोय, हा भाऊच आहे माझा. कारण की समज. मला त्या पोरांसोबत मैत्री करायला भारी वाटतं नाही का. कारण की त्यांच्यामुळेही कुठेतरी आपण वर चाललोय. एखादा मीम पेज आहे, जो आपला एखादा चांगला मीम टाकतो. मीम वेगवेगळ्या प्रकारचे, पण असतं, असतं. आतापर्यंत जे आहे आपले चांगलेच आहे. तर ते असे टाकतात, की बाबा आदित्यने मदत केली, आपला फोटो वगैरे एडिटिंग करून. ते क्रिएशनचा भाग आहे, ते कळतंय. आपल्यालाही आवडते. मदत होते आपल्याला त्यांनी. बरोबर. तुझ्या फॅन पेजचे पण काही लाखात फॉलोअर्स आहेत. हो, कसं? हो, हो, हो. आहे, आहे.
तर पुण्यात राहायला आवडतंय का गावाकडचं आवडतंय का कसं? खरं सांगू का, गावाकडची वाईब लय भारी. गाव म्हणजे गाव आपली एवढी अख्खी जमीन आहे. आपण फिरू शकतो दिवसभर. पुण्यात कसं आहे, एक तर पुणेच नाही, जसं दिल्लीलाही गेलोय, परत अजून भरपूर ठिकाणी गुजरातला गेलोय, हं, राजस्थानला गेलोय. हं. तिकडे ती मजाच येत नाही आणि ते जेवण वगैरे ते तर नाही. जे आपलं घरचं आहे. मी आता घरी आलो ना, मस्त आपलं काहीतरी भाकर-बिकर तिखट पाहिजे, काय? चुरून हां, गाव जास्त भारी. पुणे भारत. ही एक अपॉर्च्युनिटी आहे हं, आपल्यासाठी, हं. जिथं आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतोय. पण मग तुझ्या घरी कोण कोण असतं मग आई-वडील कोण असतं सांग ना? अ, माझ्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांनाच घेतलेले. जसं हं. मला 2 भाऊ आहे. एक दीदी, दीदीचं लग्न झालं. बरं. तेव्हापासून आम्ही व्हिडिओची सुरुवात वगैरे केली. पप्पा आहे, परत मम्मी आहे, काकू आहे आमच्या, हं. आजी-बाबा आहेत, ते तर तुम्ही त्यांना हां, बघितलं. सगळे पाहिलेलं. सपोर्टिव्ह आहे. असं आहे. जे आमचे सगळे जे जो एराच आहे ना पूर्ण आमचा, जो फॅमिली म्हणजे नातेवाईक आपण ज्यांना म्हणू शकतो, ते मला चांगला सपोर्ट केलेला आहे त्यांनी. बरोबर. असं कधी नाव नाही ठेवलेलं का असं-तसं. हं. त्यांचे जे मुलं आहेत तेही मला सपोर्ट करतात. चांगली गोष्ट आहे. वाह! तर तुझ्याबद्दल एक कोणती अशी गोष्ट आहे की जी आम्हाला कोणालाच माहीत नाही आणि ह्याने हे सांगावं लागेल, हे नाही म्हणणे चालणार? माझं कसं आहे, जी माझी लाईफ पाठीमागे आहे तेच मी समोर करतो. म्हणजे हं. म्हणजे असं भरपूर जणांचं असं असतं, की एक कॅमेरासमोर वेगळा आणि पाठीमागं. हां, बरोबर. थोडंसं असू शकतं जे मी मित्रांसोबत असतो, थोडंसं हसी मजा आपलं चालतं. आपण एकमेकाला काही शिव्या देऊनही बोलतो. चालतं, तर चालतं. मित्रांमध्ये चालतं. 100% ते चालतं. काही असं हे नाही. फक्त व्यसन नाही कोणतं आजपर्यंत. ते एक चांगलंच आहे. त्यात काही म्हणजे आदित्य ते रेषेवरून बोलू शकतो. हां, बरोबर. आणि त्यासोबतच आम्ही जे दिल्लीला गेलो होतो ते सेनो टोबॅकोचं होतं. हां, तर हां. त्याच्यातून आम्ही हेही सांगितलं, की जसं तंबाखू वगैरे चांगले नाही किंवा मग आपल्याला व्यसन करणं चांगलं नाही. चांगलं नाही. व्यसन करा बरोबर. आणि अजून एक मध्ये काही रील्स येत होत्या, व्यसन करा, पैशाचं करा. सवय लागली तर पैसेच लागेल. एकदम हं. फालतू आहे हा डायलॉग. खरं आहे, खरं आहे. कारण की पैशांचं जर व्यसन केलं ना आणि जर पैशांची सवय लागली ना, जर ते भेटले नाही, मग काय? मग काय चोऱ्या-माऱ्या करायच्या काय? बरोबर आहे. तर तो डायलॉग 100% चुकीचा आहे. हां. नाही, नाही. एका पॉइंटला आहे पैसा, नाही म्हणत नाही. पैशाशिवाय चालू शकत नाही जग अहो, आपलं. पैसे पण सगळं काही नाही. पैसे पण सगळं काही नाही ना, हां. म्हणजे मग आजही भीती कशाची वाटते? आणि काय असं काय? कशाला घाबरतोस वगैरे? सध्या मी सोशल मीडियाच्या ह्याच्यात आहे. तर भीती मला त्याची तर बिलकुल नाही वाटत. सगळं आपलं जर हे गेलं, नाही हं, फरक पडत मला. गेलं तर गेलं. हं. आपण परतही तेवढं एम्पायर आपलं आतापर्यंत करू शकतो. भीती फक्त मला आपली जी फॅमिली आहे त्यातलं कोणता माणूस आपल्यापासून हरवू नये एवढ्या गोष्टीची वाटते. हं. बाकी तर नाही मग काही. मध्ये आहे ना, आपलं नाही का विराज रावचे ते इथे आले होते आणि त्यांनी काय सांगितलं नाही का, की त्यांचा एक कॉन्ट्रोव्हर्सी किस्सा होता. मग तुझा एखादा आहे कॉन्ट्रोव्हर्सी किस्सा, की जे तुला म्हणजे व्हिडिओ तुला डिलीट करावी लागली किंवा असं काही आहे? नाही. माझा मी कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं, जसं तुम्हाला कॅमेराच्या पाठीमागे दिसतो ना, की बाबा समजलं. नॉर्मल, तर माझे भरपूर क्रिएटर मित्र आहे. मी त्यांच्यासाठी तसाच आहे. तर मला नाही वाटत आत्तापर्यंत असं पाठीमागून कोणी म्हणत असं नाही, "यार आदित्यचा ॲटिट्यूड आहे," असं. नाही, नाही. तसं नाही. नाहीये, म्हणजे नाही. कॉन्ट्रोव्हर्सी नाहीये. हां, असं म्हणजे कोणासोबत तुला व्हिडिओ पर्सनल कट करावा भांडणं लागला असं काही नाही कधी नाही, झालं. नाही, नाही, नाही. असं कधीच नाही झालं. मला इव्हन आजपर्यंत कोणता व्हिडिओही डिलीट नाही करावा लागला. एवढ्या मी मुलींसोबत क्रिएटर त्यांच्यासोबतही करतो. परत मुलं आहे, जे वयस्कर आहे, जे चांगले. तर सगळ्यांना मी आदर्श हं, म्हणूनच चालतो. कोणाला असं पाठीमागूनही बोलत हं. नाही. जे आहे ते बरं चांगलं. तू मध्ये गेलता अफलातून टेककडं. हां, हां. मग आपलं तेव्हा पण अनबॉक्सिंग करत होता. काय काय त्याची काय किस्सा आहे किंवा पुढे जाऊन करायचं का अनबॉक्सिंग किंवा टेकमध्ये अनबॉक्सिंग जायचं? विषय काय आला होता ते उघडत नाही दिसलं आम्हाला. हां. आता ते एक फन पार्ट होता. हं, आम्हाला शॉपिंग करायला जायचं होतं. बाहेरच जायचं होतं आम्हाला आणि हं, मला वाटतं मुंबईला कुठेतरी जायचं होतं का गुजरात असं कुठेतरी होतं. हं, तर त्यांचं ते व्हिडिओ करायचा होता त्यांना. आम्ही 3-4 दिवस जाणार होतो. मग काय मी तर फिरतोय, माझे व्हिडिओ होते. पण त्यांचं कसं सेटअप असतं पूर्ण. बरोबर. त्यांना म्हणलं, "तुम्ही थांबा 2 मिनिटं." आता आमचं चालतं म्हणजे आता मला खोलायचं चॅनल नाही का. आता टेकचं चॅनल खोलणार तेरा भाई सारखा. करेगा. हं. मी बसलो. मी असं ते फोन खोलायला लागलो. पहिलं तर म्हणलं हे खोलायचं कसं आहे मला तेच कळेना. कारण की आपल्याला नाही आहे सवय. हं, आपल्याला फक्त बरोबर. नवीन फोन घेतला, आपण हळूच उघडणार. आपल्याला माहिती आहे. हं, त्यांचं ते रोजचं काम आहे हं, प्रत्येक टेक क्रिएटरचं. हं. ते मस्तपैकी बघणार, त्यांचं चालू राहतं. केलं एक ट्राय, एक मजा म्हणून. जमलं, नाही जमलं ते याच्याकडून एक फन म्हणून आम्ही मजा करत बरोबर राहतो. आहे. हं. आणि टेक त्यांचं पण वगैरे ऑडियन्स नाही. मोठी. टेक आहे मोठं क्षेत्र आहे, पण अजून तर आपण नाही तिकडं. टेकमध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन येतच राहतं. येतच किती राहतं. काही ना काही चालू आणि टेकला पण मरण नाही बरं काय तसं व्हायला तर कधीच नाही होऊ पुढं शकत. काही येत राहील ना, तर आपल्याला माहीत पुढे नाही. एआय सगळं वाढणार आहे. हां. तर आदित्य डेरे एका वाक्यात काय सांगशील कोण आहे? कितीडे रे एका वाक्यात नाही सांगू शकत मी. नाही, जे करतोय ते चांगलं आहे. पुढं जे थोडंसं प्लॅन चालू आहे, जे घरच्यांसाठी चालू आहे, थोडंसं त्यांना फिरवायचं मी स्वतःला नाही सांगू शकत मी कोण आहे आणि मला असं वाटतंय, की लई जण आहे जे मला नाही ओळखू शकले. जरी मी जसा कॅमेरा पाठीमागे समोर आहे, तर माझ्या मनात ना फक्त एवढं चालू राहतं, की माझ्या सोबतचे ना,
यांना पण असं आपल्याला वरच घेऊन जायचं, यांना बरोबर. वरच घेऊन जायचं हं. आपल्यासोबत. असं नाही की यार याला मागं ओढू आणि आपण पुढचं असं नाही. तर तेवढी एक मनात हे असं मी सांगत नाही का पण आला हं. विषय तर सांगितलं. बरं एक असं. स्वप्न काय मग आयुष्यात? आता तू फेमस तर आहेस, तर हे तर स्वप्न नाही होऊ शकत आता. नाही, नाही. काय स्वप्न आहे पुढचं? आता हे जे आहे ना फेम वगैरे हे प्रत्येकाला भेटत नाही. नाही मिळत. एक बरोबर आहे. ती एक लाईफ जगून घेतली. कमी वयात माझ्याकडे पैसा आला, तर मला पैशांचं मॅनेजमेंट चांगलं माहिती आहे. हं. अचानक जर पुढे चालून माझ्याकडे अजून लय मोठा पैसा आला, तर मी त्यांनी असं हादरून जाणार नाही. हं. मला माहिती आहे मॅनेजमेंट कसं करायचं आहे. हं. आणि बाकी स्वप्न तर हेच आता जे चाललंय ते चालून द्यायचं. पुढं काहीतरी युनिक करू. पण तू म्हणला नाही का, की मला आई-वडिलांना घेऊन जायचंय बाहेर फिरायला? आई-वडिलांनाही का तू न्यायचंय, माझ्या पूर्ण हं. फॅमिलीलाच म्हणतोय ना मी. सगळ्यांना हो, तर पूर्ण फॅमिलीलाच घेऊन जायचंय. वर्ल्ड टूर. हां, तेच. बरं आता जगात फेमस आहे काळी चप्पल तुझी. हं, सगळ्यांना माहीत झालंय की बरोबर. आदित्यकडे काळी चप्पल आहे. त्याचा काय किस्सा आहे? विषय काय झाला, त्याची कहाणी अशी आहे, की आम्ही वावरामध्ये दगडं भरत होतो एका ट्रॉलीमध्ये, जे आपण वावर साफ करायचं म्हणतो. सगळ्या हं. शेतकऱ्यांना माहीत असेल, बरोबर. पोरांनाही. तर ती चप्पल होती. नॉर्मल तिच्या केलं. आता चपलीविषयी काय बोलणार आहे? मी बोललो, "आम्ही वावरात म्हणजे काम करताना ही काळी चप्पल वापरतो." त्याच्यानंतर ते मी टाकलं. त्याला भयंकर कमेंट्स, की "हां, आम्ही हे वापरतो, आम्ही हे वापरतो." आणि कुठेही गेलो ना, मग ते असं म्हणत राहते नाही का, "अरे, काळी चप्पल." पॅरागॉन कोणी म्हणतच नाही, काळी चप्पल. आज मीच जर बघितलं ना, "अली काळी चप्पल आहे." पॅरागॉन नाहीच. तिचं नाव पॅरागॉन आहे, पॅरागॉन. तर हं. काळी चप्पल. त्याच्यानंतर एक मध्ये एक एडिटचे आलतं. मी आणि भाऊ असं हे होत होतो आणि माझ्या पायात तीच चप्पल होती. तो मला लुटीत होता. मी पडलो नव्हतो खाली. तर मी हं. असंच बोलून दिलं का जोपर्यंत माझ्या पायात ती काळी चप्पल नाही, कोणीच मला काही नाही करू शकत. त्यानंतर ते एडिट वगैरे लावलं. त्या व्हिडिओला चांगले 1-1.5 लाख लाईक आहे. बापरे! ते कोणचा एरा काय बनू शकतोय, त्या काळी काही चपलीचा सांगू काय शकत बनून गेलं नाही. हे नाही खरं आहे, सांगू खरं शकत. आहे. ते काळी असं चिमणी आणि काळी चप्पल. काळी चिमणी. काळी चिमणी तो याचा विषय आहे ना, फॅन्ड्रीचा. फॅन्ड्रीचा. मग नाही असं. काही ते होतं फॅन्ड्रीमध्ये ना, ते त्यांनी मुद्दामून टाकलं होतं, हां. की तुझं हां, हे सहज ऑटोमॅटिक झालंय. बनून गेलं. हो. तुझ्या दादाने मला सांगितलं आता नाही का, की तुझा लहानपणीचा किस्सा आहे, की दोघांना पण एकत्र एकच विंचू चावला होता. हे हां. काय आहे? का बरं? कसं काय? महेश आणि मी आम्ही लहानपणीपासून लय पळ आहे. तर सारखं हे ते आमची अशी बैलगाडी होती. हं, तर अशी लावलेली होती आणि हं, झाडही होतं शोचं तिथं. हं. आम्हाला आता आम्ही खेळत होतो. तर मग ते खेळता-खेळता ते झाडाला इकडं-तिकडं हात लागला आणि तो एक विंचू होता. मला पण चावला, भाऊला पण चावला. कारण की कसं? दोघं एक इकडं-तिकडं एक वीट उचल, दगड उचल, इकडे कर, तिकडं. तर तो दोघांना चावला. आम्ही दिवसभर नुसते रडतोय. दोघं नुसते विंचू चावला, आम्हाला हे झालं. नुसते रडतोय. वरून तर वरून मग मम्मीने त्यांना कळलं. पोरं नुसते रडताय. यांना भूक लागली का? काही खायना. नुसते इकडं पडून राहिले, तिकडं पडून राहिले एकदम एखाद्या दारुड्यावानी. तर लहानच होतो म्हणजे एवढं हे नाही. तरी कितीला असेल? एकदम लहान होतो आम्ही. छोटे-छोटे होतो. म्हणजे कळत पण नव्हतं तेव्हा जास्त काही. नाही, 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 नाही. एकदम छोटे. मग घरी कसं नॉर्मलच कळालं? नॉर्मल चालता यायला लागलं. त्याच्यानंतर आहे ना, आमची आजीनं बघितलं कुठं खेळत होतो. आम्ही सांगितलं इथं-इथं असं-असं खेळत हं, होतो. हं. आजीनं जाऊन पाहिलं, तो विंचू तिथंच तसाच एकदम असा नाही का शाबूत. बापरे! तर आजीला कळून गेलं विंचू चावला पोरांना. मग ते गावातच ते आहे काहीतरी उतरवणार आहे विंचू-विंचू. असतात, तिथं असतात, हां, असतात. तिथं हं. गेलो. त्यांनी ते केलं. त्याच्यानंतर आम्ही कुठं रडायचं थांबलो. असा एक लहानपणीचा किस्सा आहे. आता मोठ्यापणीचे भरपूर आहे. ते नाही आठवत आता एवढे. लहानपणीचे आठवतंय, मोठ्यापणीच नाही आठवत. उलटं झालंय. उलटं लहानपणी झालंय. आठवले पाहिजे. पण मग ते ज्वारीचं ताट तू डंपर मारायचं हे काय किस्सा आहे? तू पण सांग ना थोडं लहानपणी आम्हाला. कोणत्या गोष्टी लॉजिकच राहत नव्हतं ना. हे असं काहीतरी धरायचं, त्याला अँगल करायचा. कारण काय असायचं ज्वारीचं जे ताट आहे ना, हं, ते समोरच्या बाजून थोडंसं बेंड व्हायला असायचं. हं. मग त्यालाच काहीतरी स्टेअरिंग करायचं आणि मीच नाही, तर जेवढे लांब पोरं असतात ना, थोडेसे असे लहान, ते असं टायरला मारून खेळायचं किंवा मग एखादं चाक आहे त्याच्याशी खेळायचं. असं आहे. त्यात क्रिएटिव्हिटी फार असते लहान क्रिएटिव्हिटी मुलांमध्ये हां, खरं राईट. सांगतो. फक्त आता ओके. भारतातल्या पोरांची क्रिएटिव्हिटी एवढी दिसून येऊन नाही राहिली. चुकीच्या ठिकाणी जाते हां, क्रिएटिव्हिटी. बरोबर. थोडीशी पॉझिटिव्ह वेने काढा थोडीशी बाहेर. खूप जास्त पुढे जातात सगळेच. तू या पॉइंटला आहेस, की तुझा काय सल्ला आहे प्रत्येक एका व्यक्तीकरता, मुलाकरता, ज्यांनी कंटिन्यूअसमध्ये यायचं आहे किंवा जो आता कॉलेजला आहे त्यांच्याकरता काय सांगशील? माझं कसं होतं, मी कंटेंट क्रिएट करत होतो ते सुट्ट्यांमध्ये. तर मला प्रॉपर मी पहिले शिकलो. शिकल्याच्या आधी मी लय प्रयत्न केला. एक 5-6 वर्ष. त्याच्यानंतर काही झालं नाही. मी प्रॉपर नॉलेज घेतलं, एडिटिंग शिकलो. मला एडिटिंगचं चांगलं नाद आहे आजही. तर त्याच्यानंतर मग सगळ्या हं, गोष्टी होत गेल्या. मला ब्रँड काय असतात ते कळायला लागलं. तर पोरांनी फक्त एवढं धरून नाही चाललं पाहिजे, की हे व्हिडिओ करून सगळं होईल. नाही, तुमच्याकडं डिग्री आहे शेवटी. बरोबर बरोबर? आहे. तर डिग्री आहे, परत तुमचं काहीतरी त्याला तेवढं हे असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही हे करताय, तर तुमच्याकडे अजून एक स्किल असणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया बंद झालं,
तुमचं कमीत कमी एडिटिंग असणं बरोबर. येणं गरजेचं आहे. काहीतरी असणार तुम्हाला गरजेचं. होतं कोणी हायर केलं, तर तुम्ही तिथं प्रॉपर काम करणं. आता जर माझं सोशल मीडिया गेलं ना, तुम्ही एखाद्याचं एक प्रोमोशनल टाइप व्हिडिओज मी करू शकतो. मी एखाद्याचे व्हिडिओ एडिटरही होऊ शकतोय बरोबर. किंवा मग एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो, तर अँकर म्हणून मी आज काम करू शकतो. कारण की बरोबर आज माझी आहे. हे चांगली झालेली आहे. स्किल तुझी हां, वाढलेली आहे आज माझ्याकडे बोलायची. तेवढा एक्सपिरियन्स पण झालेला आहे. बोलण्याची हे पण चांगली भाषा शैली पण वाढवलेली आहे मी. तर कुठेतरी मी होऊ शकतोय. हं. असं नाही का मी माझी डायरेक्ट खायचे वांदे होतील. आणि त्याच गोष्टींनी जसं तुम्ही मगाशी म्हणले काळी चप्पल, तर काळ्या चपलेचा जो प्रवास आहे, आज तो Nikeपर्यंत गेलाय. गावाकडचा प्रवास आज तो दिल्लीचा एक अवॉर्ड घेण्यापर्यंत गेलाय. एवढीच माझी कहाणी. बाकी मी भरपूर हे हं. तर नाही आपण तसं पॉडकास्टमध्ये त्या गोष्टी नाही घेऊ शकत. शेतकऱ्याचा असं. मुलगा अदानीच्या पोटवर. काही चप्पल ती Nike. Nike आता ब्रँड आहे म्हणजे एम्बेसेडर काय कसं आहे नेमकं? नाही Nike हा एक मोठा ब्रँड आहे हां, ते तुझं आणि ते माझ्यासाठी स्पॉन्सरशिप. घेणं ती ही एक हे आहे. तर ते मी घेतले शूज ओके. Nikeचे चांगले महाग आहे, पण आपण घेतले कमीत कमी आहे आज आपल्याकडं आणि Appleचे माझ्याकडं भरपूर प्रॉडक्ट्स आहे. परत असं म्हणजे आधी माझ्याकडे एक साधा फोन बरोबर. नव्हता. आज Appleचे लय मोठे प्रॉडक्ट्स आहे. तर ते एक चांगली गोष्ट आहे. काही चप्पल आहे फ्रेम करून ठेवली का फेकून दिली? नाही, ते तर रोज कामात घालतो ना. वापरतो का अजून? वापरायला काय अडचण आहे मग तिला? ती लास्ट टाईमला तर वर्ष होऊन गेलं त्याला. अजून चप्पल वापरते तुटलेली? का अजून चालू आहे क्लिअर? भरपूर आहे ना, एक थोडी आहे. असं आहे जसं आपण गायांचं आवरायला गेलो तर आपल्याला तीच चप्पल आहे. आपण थोडी वेगळी कोणती घालणार आहे. मला वाटलं की ती जी एक वापरते तीच वापरायला आता पण कंटिन्यू. काळ्या चपली भरपूर काळ्या चप्पलच येऊ राहिले डोक्यात. काय म्हणजे चप्पल? ती एक तर पॅरागॉनची ती एक चप्पल आहे. तिचं प्राइसही लय नाही. एक 90-100 लाच भेटती. प्रत्येकाकडे वेगवेगळं असेल तर तो हेच आहे की आम्ही कामात वापरतो थोडक्यात. मी वाह! त्याच्यातही म्हणलो होतो त्या व्हिडिओत, आम्ही कामात ही काळी चप्पल वापरतो. वापरतो. तुम्ही कोणती वापरता? सगळ्यांचं तेच म्हणणं होतं. सगळ्यांचं कमेंट झालं खाली. बरोबर. ओके. बाकी ज्या गाड्या आम्ही फक्त लांबून बघत होतो. लांबून सोडा मी ते मोबाईल मध्ये हं, बघत होतो. हं. त्या ब्रँड आज मला बोलवून त्यांचं हे करते. जसं आता मध्ये Teslaचं हे मी अरे हां, केलेलं तो आहे. किस्सा आला. हां. तू Teslaमध्ये गेला होता ते सांग थोडंसं. Tesla ही भारतातली पहिली गाडी होती. ज्याच्यात आम्हाला चालवण्याला किंवा आम्हाला बसायला तो बोलावलं होतं त्यांनी. तर ज्या बापरे! टायमाला हो. माझं काही एवढं हे नाही, पण तरी पण म्हणजे आणि असाच एक किस्सा झाला होता. एक इव्हेंटला चाललो होतो. हं. मित्र होते त्यांची मला वाटतं ती कोणती ना XUV 300 अशी काहीतरी गाडी. हां. तर मी ते दरवाजा वाढला, तो लागला नाही. त्याने टॉन्ट मारलं मला. आदित्य वाढायचा माहीत नाही का दरवाजा? ठीक आहे. त्याच्या तिसऱ्या दिवशी मला ब्रँडनी अकोमोडेशन वगैरे ते सगळं करून त्यांनी बोलावलं आणि ते म्हणले का Teslaचं तुम्हाला हे करायचंय आणि बापरे! मला त्या टायमाला कळलं का Teslaची फक्त एकच गाडी भारतात आलेली आहे, जी अजून कोणी घेतलेली पण नाही, कोणच्याकडेच नाही. त्याच्यात तू ती मला बसलाय. चालवायला भेटलेली आहे. किंवा म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. तर मी परतही त्या मित्राला काही बोललो नाही. ज्यावेळेस त्याने तो व्हिडिओ बघितला, त्याला कुठेतरी आठवलं असेल, आपण याला दरवाजावरून बोललो, त्याला लागला नाही का व्यवस्थित. तर हा आज कोणत्या गाडीत जाऊन बसलाय असं. Tesla भारतातली पहिली गाडी आलेली त्यात तू बसलेला होतास. बरोबर. म्हणजे ऑटोमॅटिक होती. माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे वॉव! ती. नाही खतरनाक गोष्ट आहे, मोठी आहे ती कारण Tesla एक तर खूप मोठं नाव आहे. Tesla लय मोठं नाव आहे. लय म्हणजे फारच मोठं आहे. हां. आपण विचार पण करू शकत नाही. नाही. ओके. तर थँक सो मच आदित्य. इथं आलास. धन्यवाद इथपर्यंत ऐकलं ज्यांनी. आणि आमच्या काही थोडीशी आठवण आहे तुझ्याकरता. मागच्या वेळेस तू आला तर मग आम्ही तुला आमचा स्पेशल तुमचं कप दिला होता. हो, बरोबर. प्लीज. धन्यवाद तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल. थँक सो मच. पुढे काही अडचण नाही. पुढू शकतो मी आता? हां, हां. अरे बापरे! फार छान गिफ्ट दिलं आठवण. तुम्ही. हे तुम्ही स्वतःनी केलं? हा काय नाही विषय? रे. ती एक फ्रेम येते वेगळ्या प्रकारची अच्छा, बनलेली अच्छा. फ्रेम येते. हां. स्पेशल फ्रेम येते. नाही तेच ना अशी बघितलीच नाही मी कधी. मस्त आहे. थँक सो धन्यवाद मच. ब्रदर तुमचे. कारण तुझं पण एक आयडियल मी धरून चालतो की शिवाजी महाराज नक्कीच, आहेत. नक्कीच. शिवाजी महाराज म्हणजे आपले देव आहे ते. दैवत आहे थोडक्यात. आपले. ही प्रेम तुझ्या घरी लावली पाहिजे नेक्स्ट टाइम. हां, आमचं जेवढं जे आम्हाला भेटतं ना, जे मला भेटतं किंवा जे फॅमिलीला भेटतं, आम्ही त्याला प्रॉपर हे करतो. कारण तेच तुम्हाला बोललो एक ॲप्रिशिएशन असतं, खरंय. ते गिफ्ट असतं. थँक सो धन्यवाद. मच. भेटू परत नंतर कधी. नक्कीच. महेश बरोबर एकदा भेटू परत. सोबत पॉडकास्ट करू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवर किंवा ईमेलवर मेल करू शकता. सो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल
तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो भेटूया एका नवीन एपिसोड एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.